सर्वप्रथम अर्थात वाचनालयाचे आदरणीय अध्यक्ष विपुलदासजी राहणारी त्यांचं स्वागत आणि उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी करायला सांगतो. नंतर आजचे आपले गुरु पाहुणे आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी किंवा साईड शो बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत ते चंद्रशेखर ठाकूर त्यांचं आपण सन्मान प्रीतमदास पवार यांच्या अध्यक्षाच्या हस्ते आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपल्या चाळीसगावच्या पोलीस स्टेशनचे उपअधीक्षक सागरजी ढिकले आणि त्यांचं स्वागत दीपक शुक्ल यांचे सचिव. आता ह्या पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी मी प्राचार्य विश्वास देशमुख आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व श्रोते बंधू भगिनी वाचनालयाचे सगळे कर्मचारी ग्रंथपालासाठी आणि आजचे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती असलेले चंद्रशेखर ठाकूर वाचनालयाचे अध्यक्ष मान्य प्रीतम काका, उपाध्यक्ष प्रकाशजी, सहसचिव चिमणपुरे सर, आयोजक कार्यक्रमाचे डॉक्टर करमलेकर साहेब नागपूर, आज या कार्यक्रमासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सागरजी ढिकले, पोलीस उपनिरीक्षक चाळीसगाव, आपल्या सर्वांचं स्वागत झालेलं आहे. मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आज आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभले आहेत ते आहेत माननीय चंद्रशेखर ठाकूर, मुंबई. एक अतिशय व्यासंगी अभ्यासू अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. मला आठवत आहे की अनेक दूरदर्शन कार्यक्रमांमधून किंवा वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख मी पाहिले आहेत, कार्यक्रम त्यांना टी व्हीवरती सादर करताना मी पाहिलेला आहे. आणि आज आपण पाहतो की ऑनलाईन व्यवहार खूप वाढले आणि ह्या ऑनलाईन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा आपण जर सावध राहिलो नाही तर आपली फसवणूक होण्याची खूप शक्यता असते. म्हणून सावध तो सुखी असं एक सुंदर नाव पण या कार्यक्रमाचं आहे, तर त्याचा परिचय मी करून देतो. माननीय चंद्रशेखरजी ठाकूर हे गेली 52 वर्ष मुंबई शेअर बाजारामध्ये कार्यरत आहेत. 33 वर्ष BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि 19व्या वर्षी CDSL मध्ये त्यांनी काम, 19 वर्ष CDSL मध्ये त्यांनी काम केलं. आर्थिक साक्षरतेचा प्रसार, प्रचार आणि प्रबोधन करण्यासाठी स्लाइड शोच्या माध्यमातून 1700हून अधिक व्याख्यान किंवा कार्यक्रम त्यांनी देशभर सादर केले आहेत. हे समाजसेवेचं अतिशय मोठं काम ते करत आहेत असं मी म्हणेन. जे जे आपण असे व्हावे ते ते इतरांना सांगावे अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये नियमितपणे स्तंभलेखन त्यांनी केलं. दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, झी मराठी, ABP माझा TV, साम TV इत्यादी या TV चॅनल्समध्ये जे जे कार्यक्रम आर्थिक साक्षरतेविषयी किंवा शेअर बाजाराविषयी झाले असतील त्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आकाशवाणीच्या मुंबई, सांगली
आणि औरंगाबाद केंद्रावरून 21 डायल-इन कार्यक्रम हे त्यांचे झाले आहेत. म्हणजे डायल-इन कार्यक्रम म्हणजे मला असं वाटतं की श्रोत्यांनी प्रश्न विचारावे आणि त्यांनी ते उत्तर द्यावं अशा पद्धतीचे. सन 2006चा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी 25 व्याख्यानांचं आयोजन त्यांच्या करण्यात आलेलं होतं. डिजिटल म्हणजेच रोखी विना व्यवहार कसे करावे हे सोप्या शब्दात समजावून देणारा भीमरूपी महामुद्रा हे 142 कार्यक्रम सादर केले त्यांनी. म्हणजे मला असं वाटतं की एक रेकॉर्ड आहे. आणि भीमरूपी महामुद्रा या शब्दांकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, कारण आपल्याला भीमरूपी महामुद्रा हा शब्द ऐकण्याची सवय झाली, पण आर्थिक साक्षरतेच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असा तो भीमरूपी महामुद्रा शब्द त्याने वापरलेला आहे. त्याने केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात जाऊन सुद्धा लोकांचं आर्थिक प्रबोधन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स बरोबर 20, लोकसत्ता बरोबर 30, सकाळ या दैनिकासोबत 140 कार्यक्रम, अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ICAI, वृत्तपत्र, बँक्स, रोटरी क्लब, महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या अशा अनेक विविध मेळाव्यांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. मनोरंजन, साहित्य, संस्कृती, प्रबोधन यांचा आविष्कार असलेले चंद्र साक्षीदार, स्मृतीची चाळता पाने, माझं कोकण, सावध तू सुखी, भूत भूताकी आणि मी इत्यादी प्रत्येक 80 ते 90 मिनिटांचे कार्यक्रम ते सादर करतात. म्हणून सुरुवातीलाच मी म्हटले की व्यासंगी आणि अत्यंत अभ्यासू सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व आज आपल्याला उपस्थित आहे. आपल्याला त्यांना ऐकायला मिळतं आहे हे आपलं भाग्य. आजच्या आपल्याला दुसरे अतिथी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक चाळीसगावचे माननीय सागरजी सोमनाथ टिकले. हे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. पोलीस खात्यामध्ये सागरजी 2010 मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावरती MPSC मार्फत त्यांची निवड झालेली आहे. आणि 2011 ते 2013 मध्ये गडचिरोली या ठिकाणी ते कार्यरत होते. गडचिरोली सारख्या ठिकाणी काम करणं म्हणजे कशा प्रकारचं धोकेदायक आपल्या सगळ्यांना ती कल्पना आहे. नंतर 2014 ते 2021 मध्ये ते ठाणे शहरामध्ये कार्यरत होते आणि ऑगस्ट 2021 पासून आपले चाळीसगाव शहरामध्ये ते कार्यरत आहेत. हे आपलं भाग्य आहे. तर अशा प्रकारचे अत्यंत चांगले असे अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचा असा आपल्याला परिचय करून दिला. त्यांचा परिचय आणखी आपल्याला त्यांच्या बोलण्यातून होणारच आहे. तर मी माझा हा परिचय संपवतो. धन्यवाद. धन्यवाद देशपांडे सर, तुम्ही खूप छान तऱ्हेनं आजच्या दोन्ही पाहुण्यांचा परिचय करून दिला आहे. या कार्यक्रमाच्या बाबतीतलं झालं असं की काही एक ओळख चंद्रशेखर ठाकूर या व्यक्तिमत्वाशी झाली आणि मला लक्षात आलं की हा माणूस आर्थिक व्यवहारामध्ये अक्षरशः मुरल्यासारखं मुरलेला आहे. 27 वर्ष याच्यामध्ये सिनियर असणार सगळंच एकदम. आणि अशा आत्मवडीच्या व्यवहारामध्ये राहून सुद्धा रसिकता जोपासलेले असे ते आहे. कारण एक 3 आठवड्यापूर्वी रंगमंचमध्ये मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे या विषयावर त्यांनी जवळ 1.5 पावणे तास 2 तास आमच्या छान गप्पा झाल्या. आपल्या YouTube चॅनलवर पण तो कार्यक्रम उपस्थित अवेलेबल आहे, मी बघू शकतो. तर मग म्हटलं सर आता आपण असं करूया, आपण यासाठी काही करूया का. तर असं म्हटलं तर मी आधी येऊन गेलोय. मग शेअर्स
आणि या सगळ्याबद्दल ते इथे बोलून गेलेले होते अधिक करून. म्हटलं मग चालेल, मग आपण इथे करायचा झाला कार्यक्रम तर सावध तो सुखी तोच कार्यक्रम करूया. आणि लोकांना आता फसवणुकीच्या बातम्या ऐकून इतकं टेन्शन येतं. ATM कार्डाला हात लावायची सुद्धा भीती वाटते ना, कुठेतरी हात लावला त्याच्यातनं पैसे गेले तर काय, ते पक्षी बुडाल्यासारखे उडून जातील की काय असं त्यांना भीती वाटते आता लोकांना. म्हणून तो कार्यक्रम इथं घ्यायचा ठरवला. आणि मग इथं घ्यायचा म्हटल्यानंतर त्यांचे पोलिसांबरोबरचे कार्यक्रम इतके होतात. तर मी PI साहेबांना के पाटील सरांना म्हटलं की तुम्ही या, पण आज काहीतरी इलेक्शन आहे तिथे त्या बंदोबस्तात ते अडकलेले आहेत. म्हटल्यावर नाही मी डिग्ले साहेबांना सांगतो तिकडे यायला, कारण ते जे आहेत ते या सगळ्या सायबर गुन्ह्याबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि इथला सायबर सेल ते बघतात. तर मग आपल्याकडे आता दोन्ही या आर्थिक व्यवहाराबद्दल आणि सायबर याच्याबद्दल खूप जाणकार असलेली व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतं स्लाईड शो एकदा सुरू झाला आणि हे झालं की मग परत मध्ये कधी कॉल आला, कारण आमचं गायनोकॉलॉजिस्ट जसं आहे तसंच त्यांचं आहे, केव्हा कधी कॉल येईल सांगता येत नाही. तर तेव्हा मला असं वाटतं की आधी डिक्लेअर साहेब तुम्ही एक 4 शब्द बोला या कार्यक्रमाबद्दल आणि मग आपण चंद्रशेखर ठाकूर साहेबांचा सर्वप्रथम मंचावर उपस्थित असलेले चंद्रशेखर ठाकूर सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीतमदास गावलानी सर आणि मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण सर्व या ठिकाणी एक जर सावध तो सुखी जे कार्यक्रमाचं टायटल आहे एकदम छान आणि समर्पक असं टायटल म्हणते त्याला, की आजकाल आम्ही जे आमच्या दररोजच्या दैनंदिन कामात करतो की पूर्वी काय व्हायचं की एखाद्या ठिकाणी चोरी घरफोडी असे प्रकार व्हायचे, त्यात साधारणतः अंदाज लावता येईल असे काही क्रिमिनल असू शकत होते की घरफोडी झाली, रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तर ते हे असू शकतात का, ही चोरी घरफोडी करणारे ते असू शकतात का, याचं काहीतरी गेस करता येणं शक्य होतं. परंतु आता जे माहिती तंत्रज्ञान जो आपण म्हणतो विज्ञान शाप किंवा तसं ते जे ऑनलाईन जग जे आलंय ते जसं सर्व सुलभ होण्यासाठी आलंय तसंच त्याचा गैरवापर करणारे पण खूप आले. त्यामुळे आज सायबर क्राईम हा म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेली गोष्ट आहे आणि त्याविषयी जागृती होणं फार गरजेचं आहे. आता त्यात जर प्रामुख्याने पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्रारींचा ओघ बघितला तर सायबर क्राईम मध्ये मुख्यतः जे ATM स्वरूपातले सायबर क्राईम, ATM कार्ड, डेबिट कार्ड, तर आपल्याला वेगवेगळे कॉल येत असतात, वेगवेगळ्या बँकांमधून बँकांच्या नावाने कॉल येतात, एखाद्या बुकिंगच्या नावाने, आपल्याला लॉटरी लागली या नावाने, किंवा कुठले तरी आपल्याला आमिष दाखवलं जातं अशा स्वरूपात ते कॉल येतात आणि त्या कॉलला आपण रिस्पॉन्स ज्यावेळेस करतो समोरचा जो फ्रॉड व्यक्ती आहे तो आपल्याकडून आपल्या जे क्रेडिट डेबिट कार्डचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते घेऊन टाकतात, कार्डचा नंबर, त्यावर असलेला CVV नंबर, तसंच आपला मोबाईलवर येणारा OTP याची मागणी केली जाते. त्यासाठी ते अतिशय म्हणजे एकदम मोहित करणारे किंवा एकदम प्रोफेशनल आपल्याला वाटतं समोरून बोलणारी व्यक्ती बँकेचा मॅनेजर की काय, जर आपल्याला लॉटरी लागली अशा स्वरूपात जर कॉल आला तर ती समोर व्यक्ती खरंच त्या लॉटरी कंपनीकडून बोलती आहे का काय असं आपल्याला कंप्लेंट म्हणजे जो व्यक्ती फसला जातो तो त्याचे क्रेडेन्शियल्स OTP शेअर करतो आणि त्याचं खातं त्याला कळायच्या त्याच्या खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात. तर सायबर फ्रॉड मध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे फ्रॉड आहे. ऑनलाईन फ्रॉड मध्ये बघायचं झालं तर एक आहे आपण ज्यावेळेस कुठली आता सर्वांना गुगल म्हणजे फार सोपी गोष्ट वाटायला लागली की काही आपल्याला समजा काही अडचण आली, एखाद्या कस्टमर केअरचा नंबर पाहिजे आपल्याला, तरी आपण तो गुगलवर सर्च करतो. पण गुगलवर माहिती आहे म्हणून ती जेन्युइन झाली का याचं पण भान ठेवणं गरजेचं आहे, कारण गुगलवर आहे म्हणून ती खरी माहिती आहे असा समज होतो. तर यातून काय होतं आपल्याला जे कस्टमर केअरचे नंबर मिळतात ते सुद्धा फ्रॉड असू शकतात. अशा बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येतात.
मोबाईल टावर एक अजून एक जो फ्रॉड आहे तो आहे मोबाईल आपल्याला एक कॉल येतो की आम्ही एअरटेल किंवा जिओ इथून कंपनीतून बोलत आहोत आणि आपल्या रूमवर मोबाईल टावर बसवण्यासाठी जागा अलॉट झाली, आपला नंबर लागलाय. आता मलाही कळत नाही, आपण जर कधी अप्लायच नाही केला तर कंपनीला कसं कळलं की यांची जागा इथं आहे आणि आपला जो बंगला आहे किंवा आपलं जे घर आहे ते अलॉट झालंय किंवा आपली जागा अलॉट झाली. तुम्हाला मोठ्या आमिषाचं तिथं बचत बळी आमिष दिलं जातं की तुम्हाला मोठा दरमहा फायदा होईल आणि त्यातून मग आपल्याला तिथून ते काय म्हणतात, तुम्हाला जर मोबाईल टावर बसवायचा आहे तर त्याच्यासाठी डिपॉझिट भरावं लागेल आणि त्या डिपॉझिटच्या माध्यमातून आपल्याकडून थोडे थोडे करून लाखो रुपये उकळले जातात. असे मोठमोठे फ्रॉड झालेले आहेत. त्याचबरोबर पुढचा एक फ्रॉड आहे तो फेसबुक वरून घडला जातो. आपण फेसबुकवर आपल्याला एखादी अननोन रिक्वेस्ट आली तर सर्वप्रथम आपण खात्री केल्याशिवाय ते एक्सेप्ट नाही केली पाहिजे. शक्यतो या फ्रॉडला जे अविवाहित पुरुष किंवा स्त्री असतील त्या जास्त बळी पडतात. फॉरेनचा एखादं स्थळ येतं फेसबुकवरून किंवा मुलगा किंवा मुलगी फॉरेनला आहे, मोठ्या पदावर कामाला आहे आणि मग त्याला आमिष दाखवून त्याला थोडे पैसे मागितले जातात की मी इकडे अमेरिकेत आहे, मी इकडे मोठा प्रोजेक्ट सुरू करतोय, प्रोजेक्टसाठी मला थोडे पैसे कमी पडतायत असा कारण दाखवून त्याच्याकडून ते पैसे थोडे थोडे करून वसूल केले जातात. तर या प्रकारचे सुद्धा फ्रॉड होतात. तर सर्वात महत्त्वाचं यात काय की जगात स्वस्त आणि फुकट याच्या मागे लागू नका की एखादं स्वस्त मिळतंय किंवा एखादी गोष्ट फुकट मिळते किंवा एखादा आमिष आहे तिथं नक्की धोका असतो ते आपण ओळखून घेतलं पाहिजे. आपली कधी फसवणूक होणार नाही. कुठल्याही प्रकारचं टेली व्हेरिफिकेशन होत नाही, कुठल्याही प्रकारचं नाही, ना मोबाईलचं होतं ना बँकेचं होतं ना कुठलं होतं. तर या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर गुगलवर वगैरे आपण जेव्हा एखादं झोमॅटो वगैरे यांच्या सुद्धा ऑनलाईन बुकिंग साठी जरी बघत असलो तरी त्यात फसवणूक होऊ शकते. बदलापूरला असताना एक केस आली होती की रविवारचा दिवस होता, ते जोडपं जे होतं ते रविवारी आज काहीतरी बाहेरून थाळी मागू व्हेज थाळी. तर त्यांनी गुगलला सर्च केली की ऑनलाईन फूड साठी. तर त्यांना एक ठिकाणी ऑफर काय आली की 200 रुपयात 4 थाळ्या, ते बी भरपूर त्यात पदार्थ असलेले. आता मुद्दा काय आला, स्वस्त भेटलं फुकट भेटलं, 200 रुपयात 4 थाळ्या. त्यांनी त्यासाठी अप्लाय केला. एक गुगल फॉर्म एक प्रकार असतो, त्यामध्ये होतं काय की आपल्याला गुगल फॉर्मवर आपली माहिती भरून द्यायची असते, त्यात नाव पत्ता वय वगैरे, म्हणजे आम्ही या पत्त्यावर डिलिव्हर करू असं त्याचं थोडक्यात म्हणणं होतं. तर आता त्यांनी भरलं पण गुगल फॉर्मचा जो दुसरा पार्ट होता त्यामध्ये डेबिट कार्डचे क्रेडेन्शियल्स भरायचे होते. म्हणजे डेबिट कार्डचा 16 अंकी नंबर, सीव्ही नंबर. मग आता ही गोष्ट त्यांना कशाला पाहिजे, हे डोक्यात आपल्या आलं पाहिजे. पण नाही, स्वस्त भेटत होतं, फुकट भेटत होतं, कमी किमतीत जास्त भेटत होतं. या मोबाईल ते भरला फॉर्म 200 रुपयाच्या थाळ्यांना जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये गेले. म्हणजे या छोट्या गोष्टी जिथं आपण मोहात पडलो तिथं आपण फसलो. या ऑनलाईनच्या बाबतीत तर 100% खरं आहे. आपण जास्तीत जास्त काळजी घ्यायची की आपले जे क्रेडिट सांगितलं जातं की तुम्हाला मदत करतो आम्ही, सपोर्ट करण्यासाठी क्विक सपोर्ट नावाचा ऍप डाउनलोड करायला लावतात किंवा टीम व्ह्यूअर नावाचा ऍप डाउनलोड करावा लागतो. तर हे जे ऍप आहे प्ले स्टोर वरचे, यांनी आपल्या फोनचा ऍक्सेस समोरच्याला जातो, पूर्ण आपला फोन त्याच्या ताब्यात जातो. तर याचे जे अननोन ऍप आहे ते आपण डाउनलोड नाही केले पाहिजे कोणाच्या सांगण्यावर. या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपण कुठल्या सायबर करू शकत नाही. सायबर फ्रॉड मध्ये असं कधीही होत नाही. विक्टिम आहे, बळी पडलेला व्यक्ती आहे, त्यांनी कुठली तरी गोष्ट शेअर केली नाही किंवा आपलं क्रेडेन्शियल शेअर केले नाही. जर हे गोष्टी केल्या नाही ना तर जगात कुठलाच असे हॅकरच नाहीये की ते डायरेक्ट आपला फोन हॅक करतील आपल्या परवानगीशिवाय आणि आपले पैसे काढून घेतील. असं कधी होत नाही. असं जर असतं तर बँकांमध्ये करोडो रुपये पडले ना, तिथून का जात नाही पैसा. म्हणजे ठीक आहे, ते त्यांचे सायबर सिक्युरिटी सायबर वॉल आहे त्यांचा परफेक्ट आहे. पण असं अननोन का माझा फोन इथं आहे आणि बसल्या बसल्या कोणीतरी तिकडून हॅक करतोय असं होत नाही. जेव्हा एखादी अननोन लिंक येते
ती आपण क्लिक करतो, एखादा ऍप डाउनलोड करतो, आपले क्रेडेन्शियल शेअर करतो, तेव्हाच या गोष्टी घडू शकतात. तर या सर्व गोष्टींची जर काळजी घेतली, आपण जर सावध राहिलो तर 100% आहे. सायबर व्यवहार सुद्धा, ऑनलाईन व्यवहार सर्व सेफ आहे. फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर या काही गोष्टींचं आपण हे करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि जर आपल्या काही अडचणी असेल तर चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करायचा आहे. आणि जरी इथं जरी समजा या व्यतिरिक्त तुम्हाला कधी काही त्या बाबतीत शंका असेल तर 100% संपर्क करा. आपल्याला सर्व ते मार्गदर्शन केलं जाईल आणि मदत देखील केली जाईल. धन्यवाद. धन्यवाद डिकले साहेब, आपण खूप सविस्तरपणे सगळ्या माहिती दिली आणि मुख्य म्हणजे पोलीस हा समाजाचा मित्र आहे या अर्थाने तुम्ही त्यांना सांगितलं सगळ्यांना की केव्हाही काही अडचण असली तर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. अर्थातच सगळ्यांना उत्सुकता आहे की चंद्रशेखर ठाकूर सर काय काय बोलणार आहेत आणि कसं सामर्थ्य सुखी करणार आहे. आपण आता सुरू करूया. हा आपण सायमल्टेनियसली रंगगंध कला संस्थानाच्या यूट्यूब चॅनलवर पण ट्रान्समिट करतो आहोत. तिथे तो तसा परत पुन्हा सुद्धा आपले कोणी मित्र असतील घरी आलेले नसतील तर त्यांना पॉझिटिव्हली नंतर यूट्यूब चॅनलवरती तो बघायला मिळू शकेल. मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की आता ह्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले. गेल्या वेळेला एक छानपैकी कॅनव्हास आणि खूप छान कार्यक्रम असा सादर झाला, उपस्थिती होती आणि तो आम्ही सायमल्टेनियसली रंगगंधच्या यूट्यूब चॅनलवर पण टाकला होता. पण अर्थात तो प्रत्येक जो वक्ता आहे तो त्या वक्त्याच्या याच्याप्रमाणे त्या गोष्टी होतात. त्यावेळेला 4 जणी होत्या आणि त्यांचा तो कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतो. तर त्यांनी सांगितलं होतं की आमचा 24 तास किंवा 48 तास फक्त ठेवा, त्याच्यानंतर तो ठेवायचा नाही. पण तो कार्यक्रम आता जवळजवळ 50 कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचे 50 कार्यक्रम परिसरामध्ये झाले. पण अर्थात आपले चंद्रशेखर ठाकूर खूपच जनरस आहे, तर त्यांनी हा कार्यक्रम तसाच राहू दे, अनेक लोकांपर्यंत पण पोहोचू दे म्हणून त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांना आत्ताच वाचण्यात धन्यवाद देतो. नमस्कार. सर्वप्रथम एक सांगतो, मगाशी परिचय करून देताना सांगितलं ना की भीमरूपी महामुद्रा हे नाव चांगलं दिलंय. ते नाव मी दिलेलं नाही, सकाळचे संपादक यमाजी मालकर यांनी ते नाव सुचवलंय. त्याला जायला पाहिजे, कारण मुद्रा म्हणजे चलन. त्यामुळे भीम हे जे ॲप आहे भारत सरकारचं, तर त्याच्यावरती त्याच्या मार्फत होणारा व्यवहार म्हणून ते चलन भीमरूपी महामुद्रा. असो, मी जास्त वेळ घेत नाही कारण हे कार्यक्रम आधी म्हणजे 4थी वेळ येते व्याख्यान द्यायची. विषय वेगळे होते, पण वाचनालयाचे आभार आणि डॉक्टर करंबेडकर यांनी कोऑर्डिनेट केलं आणि धुमाल साहेब आमच्या नेहमीचे ते. मागच्या वेळी मी केलं त्यावेळी त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला होता. आज आलो अशा एक आणखी एक पुरस्कार त्यांना मिळून देते. असं हे मी याच्यासाठी टाकलंय की कुठची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल ना तर शिक्षणाची अट काहीही नाही. अनेक लोकांना वाटतं आर्थिक क्षेत्रामध्ये कॉमर्स पाहिजे, MBA पाहिजे. मी स्वतः 52 वर्षाच्या क्षेत्रामध्ये आहे, 1800 व्याख्यानं दिली. माझं कॉमर्स ही शाखा नाही. मी 1970 साली BA झालो कोल्हापूर विद्यापीठातून आणि माझा विषय होता मराठी BA साठी. माझा 1 दिवसाचा कॉमर्सचा कोर्स नाही झालेला, 1 दिवसाचा कॉम्प्युटरचा कोर्स झालेला नाही. सगळं बघून बघून डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले, सगळं येतं. त्याला काही MBA वगैरे लागत नाही. आता लोक पेपरमध्ये लिहितात डॉक्टर चंद्रशेखर ठाकूर यांचं व्याख्यान, मी PhD नाही, MBA नाही, नुसता BA विथ मराठी आहे. पण सांगतो असं हे सगळं शिकून घ्यायचं असेल ना तर तल्लीन होऊन फक्त वेळ द्यायला पाहिजे. आता ताई बघा व्हॉट्सअपवर काहीतरी त्या शिकत आहेत, कळतही नाही की खाली बाळ झोपलंय आणि दुधाची बाटली मागारी मोकळी केली आहे, पत्ता नाही त्यांना. एवढी तन्मयता असेल ना तर पुढची गोष्ट शिकायला काही अडचण नसते. आणि हे सगळं शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हे स्लाइड्स मी असे टाकले की आपण नेहमी सरकारी ऑफिस म्हटलं ना की तुच्छतेने बघतो, पण अनेक सरकारी ऑफिसमध्ये देखील अतिशय चांगली माणसं असतात. ज्यावेळी आपण म्हणतो बँक ऑफ इंडियाची सर्व्हिस चांगली, याचा अर्थ काय हो? बँक म्हणजे काय?
4 भिंती, टेबल, खुर्ची आणि कॉम्प्युटर. पण तिथे बसलेली माणसं जेव्हा ती सर्व्हिस चांगली देतात तेव्हा मी म्हणतो बँक ऑफ इंडियाची सर्व्हिस चांगली. उदाहरण तसं आपण सरकारी कर्मचाऱ्यांना नाव ठेवतो तिथे माणसं असतात. आता डॉक्टर संजय शिंदे अधीक्षक होते रत्नागिरीचे, रिटील साहेबांना आमचं बोलणं झालं. तर त्यांनी असा विचार मांडला की लोक गुन्हे घडल्यावर ते आमच्याकडे येतात, मग गुन्हे घडून नये म्हणून आपण लोकांचं प्रवर्तन करून घ्यावं, ते आमचंही काम होईल, लोकांचंही नुकसान कळेल. आणि 3 कार्यक्रमाची सुरुवात झाली. काल 29वा कार्यक्रम पोलिसांबरोबर झाला बोरिवलीला. आता आणखी 4 कार्यक्रम व्हायचे आहेत, इतर ठिकाणी होत असतात. ही सुरुवात झाली आणि चांगलं. आता आम्ही बोरिवलीमध्ये कार्यक्रम केला होता, किती छान रिस्पॉन्स होता. 150 बायका होत्या, रात्री 10 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला होता. तशा प्रकारे आता कालच मी कार्यक्रम केला बोरिवली पोलीस स्टेशन तर्फे, छान रिस्पॉन्स होता. त्यासाठी पोलीस अकॅडमी नाशिक, पोलीस अकॅडमी पुणे, अनेक ठिकाणी सगळे कार्यक्रम होत असतात. कारण 29 कार्यक्रम ऑलरेडी झाले. हेतू असं आहे की ठिकठिकाणचे पोलीस अधीक्षक म्हणतात की गुन्हे घडू नये म्हणून आपण लोकांचं प्रबोधन करावं. असं अनेक पोलीस इकॉनॉमिक ऑपरेशन्स विंग पुणे तिथे कार्यक्रम झाला होता. आणि अशा प्रकारे सगळीकडे कार्यक्रम होत असतात. राजापूर, लांजेसारख्या ठिकाणी देखील झाले, खेड, चिपळूण, मुक्ताईनगर. आणि ह्या कार्यक्रमाला राजमान्याच्या मिळाले कारण मंत्रालयात हा कार्यक्रम झाला होता. त्याला इतकी गर्दी झाली होती, लोक बसली, जागा संपल्या, लोक उभे राहिले म्हणून पुन्हा एकदा तो कार्यक्रम मंत्रालयामध्ये 6व्या मध्यरात्री झाला होता. हे सांगायचं कारण असं की अनेक सरकारी कार्यालयामध्ये मंडळी रस घेणारी असतात. जसं बँकेमध्ये जो सर्व्हिस चांगलं देतो म्हणून बँक चालली, तसं सरकारमध्ये ठाणे कलेक्टरने कार्यक्रम केला होता कॅशलेसचा. एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे एक प्रकारे सरकार कर्मचाऱ्यांचा अतिशय एक कलेक्टर सिंधुदुर्ग, कलेक्टर रत्नागिरी त्यांनी कार्यक्रम केले होते. हेतू हा की लोकांचं प्रबोधन व्हावं. महाराष्ट्र सरकारचं ग्रंथालय संचालनालय ज्याच्या अंडर सगळी लायब्ररी येतात त्यांच्यातर्फे 35 कार्यक्रम केले होते. रोज स्वतः महाराष्ट्र तिकडे तिकडे हे कार्यक्रम होत असतात. टीव्ही आहे, रेडिओ आहे. मी हे कार्यक्रम चर्चमध्ये केले, देवळामध्ये देखील केले. हेतू आहे की सगळ्यांकडे पोहोचावं. एकच सांगतो, हे सगळं मला दाखवलं 1.5 मिनिटामध्ये. याचं कारण मी किती ग्रेट आहे नाही, किती चांगल्या प्रकारे सरकारी ऑफिसमधनं देखील त्या कामासाठी एक पुढाकार घेतला गेला ते दाखवण्यासाठी मी एक सामान्य नागरिक आहे देशाचा. आता अनेक वेळा काय होतं, आपण सायबर म्हणतो ना, या कार्यक्रमाला नाव दिलं सावध तो सुखी. कारण सायबर क्राईम्स की इंडिया वगैरे वगैरे म्हटलं ना, तो ह्याच्या अर्धे पण लोक येणार नाही म्हणून ते नाव दिलं सावध तो सुखी. आतमध्ये मटेरियल तेच आहे पण सोप्या शब्दात सांगतो. अनेक गुन्हे असे असतात त्याचा सायबरशी संबंध असत नाही, त्याला सायबर गुन्हा म्हणून लेबल चिकटवलं जातं. उदाहरण देऊन मी बोलतोय. आता मला सांगा, मोबाईल आजकाल सगळ्यांच्याकडे असतो. म्हणजे रस्त्यावर कचरा काढणाऱ्या माणसाकडे मोबाईल असतो. मी मुंबईत बोरिवलीत जातो, तिथे भिकाऱ्यांची मुलं त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे. चांगला मला आनंद होतो, सगळ्यांची स्थिती सुधारली. पण सगळ्यांना माहिती आहे की नाही की मोबाईलचं जर सिम कार्ड बदलायचं झालं तर मोबाईलचं कव्हर उघडायला लागतं, बॅटरी काढायला लागते आणि मग सिम कार्ड एवढं सध्या टाकायचं असतं. पुण्यामध्ये एका चार्टर्ड अकाउंटंट मेलेला फोन आला की मी अमुक मोबाईल कंपनीतून बोलतो आहे, आम्ही आमची सिस्टीम अपग्रेड केली आहे, त्यामुळे तुम्हाला फास्ट इंटरनेट मिळेल, फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची की सिम कार्ड बदलायचं. आता कोरोना चालू आहे, तुम्ही येऊ शकत नाही म्हणून तुमचं सिम कार्ड आम्ही तुम्हाला ऑनलाईन बदलून देऊ, मी तुम्हाला तिकडे यायची गरज नाही. आता ऑनलाईनच्या मित्रांना स्पष्ट करतात, ऑनलाईन म्हणजे माझी किंवा कोणाची व्यक्तिगत उपस्थिती आवश्यक नाही, तेव्हा नाही. मग मला सांगा, आपल्याला जर माहिती आहे की मोबाईलचं कार्ड बदलायचं सिम कार्ड तर कव्हर उघडायला लागतं, बॅटरी काढायला लागते, आपले कार्ड टाकायला लागतं, ऑनलाईन कसं काय म्हणणार? मग माझ्या डोळ्यासमोर नवीन रम्य चित्र उभं राहिलं की मी मोबाईलत राहतो, तिथे गॅलरी व्होडाफोनची एअरटेलची सगळ्यांची आहे. मग त्या गॅलरीतले सिम कार्ड उडत 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 2 किलोमीटर माझ्या घराच्या बिल्डिंग पर्यंत आलं. गेट मधून उडत 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 माझ्या खिडकीतून माझ्या घरात आलं. माझा मोबाईलचं कव्हर आपोआप उघडलं गेलं आणि त्याच्यात ते सिम कार्ड जाऊन बसतं. हे ऑनलाईन आहे, असं शक्य आहे का? नाही. मी चार्टर्ड अकाउंटंट झालं पाहिजे हे जर माहिती नसेल आणि काय सायबर गुन्हा आहे, ह्याला सायबर गुन्हा नाही, जनरल नॉलेज सामान्य ज्ञान नाही जे एखाद्या भिकाऱ्याच्या मुलाला असतं. सिम कार्ड उघडण्याची बदली करना पडेगा. एक चार्टर्ड अकाउंटंट घडलेले पेपर तेव्हा सायबर गुन्हा नाही. अनेक वेळा वर्तमानपत्र काय करतात, अशी काय बातमी देतात ट्विस्ट करून की लोकांमध्ये घबराट होते. आता साहेबांच्या लक्षात येईल की समजा एका माणसाने 62 हे घडलेले पेपरात आले की पुन्हा एकाची ऑनलाईन फसवणूक. ही ऑनलाईन फसवणूक कशी नाही ते बघा. मी सांगतो म्हणून तुम्हाला पडेल. एका माणसाला त्याची मोटरसायकल सेकंड हँड विकायची होती. त्यांनी सोशल मीडियावर टाकलं माझी मोटरसायकल विकायची, 62,000 रुपये मला किंमत अपेक्षित आहे. एका माणसाला पडली किंमत. आता मला सांगा, त्या समोरच्या माणसाने मी तो माणूस असं समजा बायसायकल मोटरसायकल विकणार.
भारतातला एक मनुष्य तुम्हाला 62,000 रुपये रोख देईल आणि मी माझी मोटरसायकल आणि त्याच्या हवाली करीन, विषय संपला. तो मग मोटरसायकल पेपर आरटीओ मध्ये टाकेल, तो पुढचा विषय, त्याचं नाव ट्रान्सफर करून घेईल. पण त्याने मला 62,000 रुपये रोख दिले आणि मी माझी मोटरसायकल त्याला दिली नाही. ह्याचा अर्थ माझी नियत चालली नाही. ही फसवणूक आहे, फसवणुकीने पैसे घेते आणि मला डिलिव्हरी देते. केस नंबर 2, त्यांनी चेक मला 62,000 रुपये दिले, ते मी माझ्या खात्यात चेक भरला, पैसे चेक पास झाला. आता मी माझी मोटरसायकल त्याला द्यायला पाहिजे, ती मी दिली नाही. त्याला कारण सांगतो, डिबेटी आहे, 2 दिवसात रिपेअर करून देतो, पुन्हा पगार सांगतो, पाठ मिळत नाहीये, 15 दिवस थांबायला लागले. कारण माझे नियत चाललेले आहे, पैसे तर घेतले पण त्याला मालाची डिलिव्हरी मोटरसायकल देत नाही. तिसऱ्या प्रकारे त्या माणसाला पैसे दिले, समजा ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंगने दिले. माझ्या नेहमी काय विषय, पैसे मला मिळालेले आहेत, कॅश मिळो, चेक मिळो किंवा ऑनलाईन पद्धतीने मिळो. ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंग द्वारे त्यांनी माझ्या बँक खात्यात 62,000 रुपये जमा केले, मला ते मिळाले. पुढचं काम त्याला मोटरसायकल द्यायला पाहिजे, पण माझी नियत करावी दिली नाही. सायबरची फसवणूक आहे, ऑनलाईन फसवणूक आहे, काय समज याच्यामध्ये? ही 420 केस पण पेपरवाल्याच्या बातम्या देतात, ते ऑनलाईन फसवणूक. संमतीने ऑनलाईनचा अगर ते घडलेची नाही अशा अनेक बातम्या असतात, त्यामुळे घबराट निर्माण होत असते. तिसरी गोष्ट, पेपरातली बातमी. पेपरात बातम्या कशा येतात? पोलिसांच्याकडनं त्यांना रिपोर्टर असतात, न्यूज सेक्रेटरी न्यूज वगैरे. एक मनुष्य मुंबईतला फिरायला सिंगापूरला गेला एका ट्रॅव्हल कंपनीनं. आता सिंगापूरला गेला की देशोदेशीचे पर्यटक तिकडे आलेले असतात. त्या माणसाला मुंबईच्या तिथे एक बाई भेटली, ती मूळ अमेरिकन नागरिक, इराणमध्ये स्थायिक झालेली ग्रीन कार्ड घेऊन. ती ह्याला भेटली, 15 दिवसाची ओळख. नंतर मग फेसबुक फ्रेंड झाली, फोन एक्सचेंज होतात. एक दिवशी त्या बाईने सांगितलं की माझा नवरा मिलिटरीमध्ये आहे तिकडे पुढे इराणमध्ये, तर त्याला $10 लाख मिळणार आहेत रिटायर्ड होताना. आता $10 लाख, $1 किंमत किती? 1900 रुपये, 79 अंदाज आहे. मग $10 लाख पुढे 19 ही अमाऊंट होते 13,32,00,000 रुपये. त्या बाईने ह्या माणसाला काय सांगितलं की माझे नातेवाईक आहेत ना, सगळे बदमाश आहेत, त्यांचा माझ्या पैशावर डोळा आहे आणि माझा नवरा गेलेला आहे, मी व्हिडिओ आहे, त्यामुळे हे पैसे मला सुरक्षित ठेवायला पाहिजे. तर तू भारतात आहेस ना, तुझ्या अकाउंटमध्ये पैसे मी ट्रान्सफर करते, तुझ्याकडे ठेव, तसं मागून घे. आणि मग ते काय सांगितलं, हे पैसे 13,32,00,000 मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करणार, भारतात तुझा अकाउंट येते, पण त्यासाठी भारत सरकार त्याच्यावरती कर लावतं. तो कर आहे ना, तो तू माझ्या खात्यात भर आणि मग ते पैसे ट्रान्सफर कर. या खड्याने भरले. पुन्हा तिने सांगितलं याच्यावरती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा टॅक्स लागतो. काय संबंध आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा? तरी पुन्हा सांगितलं 13 लाख भर. पुन्हा यांनी भरले. पहिली गोष्ट मला सांगा, या माणसाला एवढी अक्कल नाही की जी बाई तिकडे राहते तिच्या देशामध्ये तिचे 5 नातेवाईक नाहीत का असेल की ज्यांच्याकडे विश्वासाने ते पैसे मिळू शकेल आणि तुला शोधलं तिकडे भारतात म्हणजे एवढी अक्कल जर मला नसेल. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यात पडायचं कशाला? आपले झंझट झालं कमी आहेत का? मरून फाईट की कुठची मला काय फरक पडतो तिचे पैसे ठेवायसाठी? त्यामुळे त्यांनी केलं. आणि त्या माणसाने किती पैसे दिले तिला? 2.53 crores, 2,53,00,000 रुपये फळ्यांनी ती सांगते त्या अकाउंटमध्ये भरत राहिला, 5 लाख 7 लाख 12 लाख. आणि मग कळलं की काय डॉलर ट्रान्सफर करत नाही, मग पोलिसात गेले. आता मला सांगा, ही 2,53,00,000 ऑनलाईन फसवणूक आहे का? बिलकुल नाही. ऑनलाईन फसवणूक कधी झाली असती? तिचा पासवर्ड सोडून, बँक अकाउंट डिटेल्स सोडून जर तिने ट्रान्सफर करून घेतले असते तर यांनी स्वतःहून आपल्या मर्जीने त्याच्या अकाउंटमध्ये तिच्या पैसे भरले की ऑनलाईन फसवणूक कशी काय? बिलकुल नाही. हेडलाईन बातमी येते 4 कॉलमची, लोकांमध्ये घबराट होते ना, त्यामुळे पेपर मल्ल्यांनी तारतम्य वापरत नाही. गुरगावला पण ते बातमी आली होती, एटीएम किंवा कार्ड यंत्रात नव्हे 1,86,000 रुपये काढून घेतले. अहो, एटीएमचं यंत्र एवढीशी खात असते, त्याच्यात 1,86,000 रुपयाची केवढी गुढी होईल ती येईल का पाहिजे? शिवाय बँकेने व्हॅलिडेशन वगैरे सॉफ्टवेअरमध्ये एक व्यक्ती एका दिवशी एका खात्यात 15,000 20,000 काढू शकत नाही. कसे 1,86,000 येते? बातमी देणार काय ते लोक ठरवावं. त्यामुळे लोकांमध्ये घबराट होते. हे सायबरशी काही संबंध नाही. हा जो माणूस आहे की त्या बाईचे पैसे ठेवून घेणार आपल्या अकाउंटमध्ये आणि ती मागील वेळी देणार, हा मूर्खपणा ह्याशिवाय त्याला नाव नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी ही दासबोधामध्ये मूर्खांचे लक्षण सांगितले. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, जो बायकामध्ये जाऊन बडबड करतो, वड्या करतो, तो एक मूर्ख. तसे रामदास स्वामी असते ना, त्या मूर्खाच्या लक्षणामध्ये हे तरी
केलं असतं ती पुष्टी कोणती पाहिजे, का त्याच्यामध्ये पडणार हे कळू शकतं, सहज कळू शकतं. रस्त्याने जाताना कोणी मंगळसूत्र खेचतो, चेन खेचतो, पोलीस नेहमी सांगतात की बाबा जाताना उजव्या फुटपाथनी चालावे, समुद्राने माणूस दिसेल, तुम्ही डाव्या फुटपाथनी चालणार, मागचा माणूस येतो कळत नाही. शिवाय फिरायला जाताना कशाला दागिने हवे, बिलकुल घालू नका. एवढं केलं तरी पोलिसांचं किती काम होईल, हजारो लाखो केसेस होतात मंगळसूत्र खेळतं, कशाला हव्याचं फिरायला जाताना पेन घ्यायचा. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो पण हे करत नाही. त्यामुळे ह्या अजिबात सायबर फसवणूक करणे हे मूर्खांचे लक्षण आहे आणि अशा प्रकारे मूर्खपणाचं काम शिकले सवरले ते लोक देखील करत असतात आणि पोलिसांचं काम वाढतं. नंबर 3, हल्लीच गेल्या आठवड्याची बातमी, वीज देयकाच्या नावाखाली फसवणूक. मी मुंबईत राहतो, अदानी इलेक्ट्रिसिटी, तुमच्या इकडे MSCB असेल, पुणे असेल. आता मला सांगा, दर महिन्याला बिल येतं, त्या बिलावरती त्या कंपनीचा टोल फ्री नंबर आहे, लँडलाईन आहे, ईमेल आहे, मोबाईल नंबर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता दर महिन्याला ते बिल येतं, मी कुठे भरतो, त्या कंपनीचं ऑफिस असेल तिथे जाऊन चेक टाकतो किंवा त्यांनी सांगितलं बँकेमध्ये जाऊन चेक भरतो. आता ह्या मोबाईलला फोन आला अंधेरी मुंबई की मी ह्या मेसेज आहे व्हॉट्सअपवरती की असं तुमचं बिल 2 महिन्याचं पेंडिंग आहे, ते भरलं नाही तर तुमची वीज कापून टाकू. मी कापून परत उत्तर दिलं, काय करू, म्हणजे हे ॲप डाउनलोड करा आणि हे पैसे भरा. आता मला सांगा, साधी गोष्ट आहे, दर महिन्याला तू जिथे जाऊन बिल भरतेस ना तिथे जा, त्या ऑफिसमध्ये विचार की बाबा खरोखर पेंडिंग आहे का, असेल तर तिथे भरणं नेहमी सारखं हा नंबर आहे, मी इलेक्ट्रिक कंपनीत बोलतोय. साध्या साध्या गोष्टी लोक टाळू शकत नाही. त्यामुळे ही कामं पोलिसांची वाटतात, आपला मुखापणा असतो, हेच काही मुखाचंच लक्षण आहे. हे सगळं 100% करू शकतं, अशा अनेक गोष्टी आहेत असं सागरमध्ये सांगतं. आता ATM ची फसवणूक, मी आड घेतल्यानं कोणाचं दिसलेलं सगळं ATM ची फसवणूक. आता ATM मध्ये फसवणूक होते म्हटलं की अनेक लोक आज वर्षानुवर्ष ATM कार्ड वापरत नाही. आता वापरायला लागल्याचं कारण लॉकडाऊन मध्ये बँक एकावेळी 2 नाही तर 3 माणसं नाक सोडते. मला 2,000 रुपये काढायचे असतील तर 2-3 तास थांबायला लागतं. म्हणून आता लोक हळूहळू ATMचा वापर करतात. मी मुंबईत राहतो, माझा एक मित्र आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, तो म्हणतो बँकेत गेलो तर एवढा वेळ लागतो, तुम्हाला ATM शिकवशील का पैसे काढायला. ATM म्हणतात मी राहतो 24 तास कधी काढू शकतो. त्याला म्हटलं ATM कार्ड घे आणि तुझ्या बँकेत ये, मी तिथे येतो. मी तिथे गेलो, त्याने मला ते कार्ड दाखवलं. ते कार्ड 12 वर्षापूर्वी संपलेलं होतं. त्याला म्हटलं आता काय करणार, म्हणजे फेकून दे, तुकडे कधी रटाटा टाकून दे, बँकेत अर्ज कर आणि नवीन कार्ड घे, ते आलं की मी तुला सांगतो कसं वापरायचं. आता म्हणजे ATM यंत्रात जातो, हे ATM यंत्र आहे आपल्या बँकेत, आपल्याकडचं ATM कार्ड असतं, त्याकडे यंत्र सरकवतो, 4 आकडे पासवर्ड टाकतो, अमाऊंट टाईप करतो आणि मग आपल्याला पैसे देतो. हे नॉर्मल ATMचं काम आहे. तेही आपण 12 वर्षात केलं नाही. त्याला म्हणतात तू शिकला सवरलेला आहे, बँकेत ना निवृत्त झालाय आणि ATM वापरत नाही, का नाही करत. तुमचं नाही भीती वाटते, ATM कार्ड टाकलं, पासवर्ड टाकला आणि सगळी रक्कम धुवून निघाली खात्यातलं, तर काय अरे म्हटलं धुवून निघालं ते काही धुलाय पैसे नाही का, पैसे देणार म्हणजे काय काय लोकांचं समजून सगळ्या काय धुवून निघे, काही भेटलं नाही, तू टाकणार तेवढं घेणार. अशा प्रकारे लोकांच्या भ्रामक कल्पना असतात. आता ATM कार्ड आपण म्हणतो ना, ते काय असतं आणि 99% लोकांना माहिती असतं ते त्याच्यावर काय. मी हा कार्यक्रम नेहमी स्लाइड बरोबर करतो, कारण मी बोलत गेलो ना तुमच्या 5% लक्षात आहे. तुम्ही ATM कार्ड म्हणा, ऍक्च्युअली डेबिट कार्ड कम ATM कार्ड, त्याचे 2 काम. ATM पैसे काढू शकतो आणि डेबिट कार्ड म्हणजे खरेदी करू शकतो. ही 2 काम त्याच्यामध्ये. आता हे कार्ड तुमच्याकडे असतं, त्या कार्डावरती काय असतं कोणी समजून घेत नाही, कारण गरज लागत नाही. ज्यावेळी तुम्ही ATM यंत्रामध्ये कार्ड सरकवता त्यावेळी कार्डावरती काहीतरी लिहिलेलं आहे ना, ते वाचून काय म्हणजे तुम्हाला पैसे देते ना, ते काय लिहिलेले बघा. या कार्डावरती 16 अंकी नंबर, ही कार्डाची पुढची बाजू, ही कार्डाची मागची बाजू. या कार्डावरती बघा 16 अंकी नंबर लिहिलेला आहे, त्याला म्हणतात कार्ड नंबर. लक्षात ठेवायचा नाही, माहिती म्हणून सांगितलं. या कार्डावरती एक्सपायरी डेट असते 06/22, 06 म्हणजे जून, 30 जून, 22 म्हणजे 2022. म्हणजे हे कार्ड 30 जून 2022 ला संपणार. 1 जुलैला घेऊन गेला यंत्र पैसे देणार नाही, ते संपलं. नवीन कार्ड घ्यायचं. कार्डाच्या मध्ये बाजूला माझं नाव लिहिलंय बघा. कार्डाच्या मागच्या बाजूला 3 अंकी नंबर आहे, 3 किंवा 4 अंकी असतो, त्याला म्हणतात CVV कोड. आता सर बोलले CVV चा कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू लक्षात ठेवायचं नाही, माहिती म्हणून सांगतो.
मुंबईत मी माहिती काय सांगतो माहिती का, लोक ट्रेननी प्रवास करत असतात, चर्चगेट बोर्डिंग सव्वा तास लागतं, कुठेतरी विषय ट्रेनमध्ये गप्पा होत असतात, तिथे विषय काय काय होत आहे CVV कोड मला नाही मिळत, मग कोणतरी सांगतो अरे काय व्हेरिफिकेशन व्हॅल्यू मला टाक होते ना पडा मिळत नाही मला माहिती म्हणजे सांगतो काय व्हेरिफिकेशन व्हॅल्यू लक्षात ठेवू नका, काय मला लक्षात ठेवू नका, पण का ते माहिती असलं पाहिजे कारण आपण डिजिटल युगात प्रवेश केले. आता कार्ड आपण जेव्हा यंत्रात टाकतो त्यावेळी त्याच्यावरती त्याच्या आधी कार्ड घेताना 4 आकडी पिन कोड म्हणजे पासवर्ड म्हणतात तो बँक आपल्याला देते, तो आपण कधीही बदलू शकतो आणि बदलावा वारंवार. पण अनेक लोक काय करतात, तो 4 आकडी पिन कोड लक्षात राहणार नाही म्हणून कार्डावरती शिस्तेने मार्कर लिहून ठेवतात. आता मी मुंबईत जातो, ट्रेन मधून जातो, मला पाकिट मागलं गेलं, पाकिटात ATM कार्ड आहे, त्या कार्डावरती 4 आकडी पिन कोड लिहिलाय, तो सरळ कार्ड काढेल, एखाद्या ATM यंत्रात जाईल 15,000 रुपये काढून घेईल ना, एका दिवसात 15,000 काढता येतात, तो वेगळ्या कागदावर लिहून ठेवा, डायरीत लिहून ठेवा, त्याच्यावर लिहून. दुसरी गोष्ट जे कार्डाचे तपशील आहेत सगळे ना ते गुप्त ठेवायचे, कोणाला सांगायचे नाही, कारण कसं त्याला बरेच पाय पुढू शकतात नंतर. पण हे का त्यांनी सांगितलं, कार्डावरती काय असतं, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, माझं नाव आणि CVV कोड, तो 3 किंवा 4 आकड्यांचा असतो. आता फ्रॉड शोधला बघा, फ्रॉड अनंत होतात, म्हणजे बेसिक त्याचा एक फ्रॉड झाला, त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. आता कार्डाचे अलग आणि हे फसवणूक करणाऱ्यांचं टार्गेट कोण असतं, ज्येष्ठ नागरिक, कारण त्यांना सगळी माहिती असत नाही तंत्रज्ञानाची. मग कोणतरी एक ज्येष्ठ नागरिक ATM यंत्रामध्ये जातो आणि आपलं कार्ड टाकतो. आता ते कार्ड असतं ना, ते कार्डावरती नाव असतं बँकेचं, ते असंच टाकायला लागतं, असं टाकलं जाणार नाही, उलट टाकलं रीड होणार नाही, त्यामुळे ठराविक पद्धतीनेच टाकायला लागतं. ते जे एखाद्या माणसाला माहिती नसेल आणि त्यांनी कार्ड उलट टाकलं तर रीड होत नाही, तो गोंधळतो. मग ATM केबिनच्या बाहेर कोणतरी माणूस असतो, तो सांगतो काका मदत पाहिजे का, काका खुश होतात काय, भला माणूस मदत करायला, तो काय रे बघ कार्ड रीड होत नाही काय झालं, तो माणूस काय सांगतो काकांना, काका ही जी काळी पट्टी आहे ना, आणि खरं आहे ते काळ्या पट्टीमध्ये मॅग्नेटिकली तुमचा डेटा सगळा लिहिलेला असतो, नजरेने वाचता येत नाही तो असतो. तर तो काय सांगतोय काळ्या पट्टीवरती धूळ जमा झाली, मॉइश्चर जमा झालं तर ते रीड होत नाही, त्या म्हणजे म्हणून तो कार्ड घेतो काकांकडनं आणि शटरच्या बाईवरती 2-4 वेळाचं पुसतो. आता म्हणतो साफ झालं, आता परत घालून बघा, पुन्हा काका ते कार्ड यंत्रामध्ये घालतात, आता पासवर्ड टाकायचा लागले, काका पासवर्ड टाकतात 456 जो काय असेल तो, पुन्हा पैसे यंत्रात. त्याचं कारण ह्या डेव्हलप माणसांनी काकाकडे कार्ड घेतलं, बाईवरती चोरलं आणि त्याला परत देताना हात चला केली, आपल्याकडचं कार्ड त्याला दिलं आणि काकाचं कार्ड आपल्याकडे ठेवलं. काकाने कळलं नाही, कळलं कधी असतं जर त्याने माहिती असते ना, हे नंबर माझ्या कार्डाचा नाहीये, त्या कार्डावरती दुसऱ्या कोणतं तरी नाव आहे, कळलं असतं नाही माहिती असतं तर 99% लोक जाणून घ्यायचे प्रयत्न करतात. मग तो काय करतो, त्यांनी जे कार्ड दिले त्या कार्डाला काय पैसेच नसतात, त्यामध्ये डुप्लिकेट कुठेतरी बदलून घेतलेलं, त्यातनं पैसे येणार नाही. मग तो माणूस काका विचारतात अरे अजूनही पैसे येत नाही, तुम्ही सगळ्या बँकेला मॅनेजरला भेटायला काही प्रॉब्लेम. मग तो माणूस गेला, त्या माणसाचं काकांचं कार्ड ह्याच्याकडे आहे, काकाने पासवर्ड टाईप करताना ह्याने बघितलेला आहे, तो बाजूला बघतो, वरचे साहेब म्हणाले आज कोणाला येऊ द्यायचं नाही, पण हा स्वतःच येऊ देतो कार्ड, त्याला कळत नाही म्हणून मदत दिसते. आता त्याला कार्डही काकाचं मिळालं, त्याला पासवर्ड मिळाला, तो 15,000 रुपये काढून घेऊन जातो. आता हे असं होतं ना, अनेक प्रकार आहे. दुसरी गोष्ट मुंबईमध्ये असं झालं की मी ATM यंत्रामध्ये पैसे काढायला गेलो ना, उदाहरणार्थ, तर बाहेर एक माणूस उभा असतो आणि तो सांगतो अंतर पैसा तुम्ही देतात पैसे नाही, मी जाऊन बघत नाही तर तो म्हणतोय ना नाही येत पैसे, म्हणून मी परत येतो. तो सांगतो तुम्हाला अर्जन्सी असेल असं करा, मी तुम्हाला रक्कम देतो, तुम्ही गुगल पेने माझ्याकडे ट्रान्सफर करा. आता गुगल पे नॉर्मली लोकांकडे असतं, तर ते काका गुगल पे द्वारे हा आपला QR कोड स्कॅन करायला देतो, काका गुगल पे द्वारे त्या माणसाच्या अनोळखी माणसाच्या अकाउंटला 8,000 ट्रान्सफर करतो. आता तो मनुष्य 8,000 रोख देणार, काकाला काही फरक पडत नाही, यंत्राच्या ऐवजी त्यांनी दिले पैसे काकाकडे डेबिट झाले. पण तो काय सांगतो काकांना की माझ्या खिशात 8,000 नाही 5,000 आहे, ते देतो, उरलेले 3,000 एका तासाभराने या, मी पण येतो घेऊन. तो माझ्या कशाला परत येतोय, 3,000 जरा मिळालं तो लिहून घे. त्याच्या वरचं सवय असतात, तो काय सांगतो काका गुगल पे ट्रान्सफर करतात, काकाला मेसेज आलेला आहे युअर अकाउंट डेबिटेड म्हणून, आणि हा आपला मोबाईल लागून काय सांगतो देखो मेरे पास तो मेसेज आया नहीं, मेरे खाते में पैसा आया नहीं, आपको पैसे दे दूं.
वेगवेगळे सोडत असतात ते टॅबलेट माणसं, म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. साहेब म्हणाले तसे. आता तुम्ही म्हणाल की त्या माणसाची मुलं का घेतली, मुलाला काय विचारलं नाही, नातवाला काय विचारलं नाही. हे जबाबदारी मुलांची नातवांची की तुम्ही आई वडिलांना शिकवा आहे काय आहे. मुलांना बोलायला वेळ असत नाही, नातवंड काय बोलतात ते आपल्याला कळत नाही, काय घरामध्ये काय काय करत असतात. आपल्याला समजेल असं सांगायचं, मी सांगतो ना काय नंबर सिव्हिल कोड नातवंडाला वेळ नसतो सांगायचं. त्यामुळे अशा प्रकारे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रदर्शनाला जाता किंवा कुठे दुकानात जाता, तुम्हाला फीडबॅक विचारतात, कसं वाटलं, तुमचं नाव लिहा, ईमेल आय डी लिहा, मोबाईल नंबर लिहा. मोबाईल नंबर जरूर लिहा, पण त्यात एक आकडा चुकीचा आहे, काही पाप नाही त्याच्यामध्ये. कारण एक तर तुम्ही मोबाईल नंबर दिलेत ना की ससे वेळा सुरू होतो मोबाईल झोप मोड करायला की मार्केटिंग मध्ये बोलतोय ही स्कीम ती स्कीम. एक नंबर खोटा आहे, काय तुम्ही आम्ही देते सासरेकडे जाऊही नाही, त्यात काही पाप नाही. ससे वेळा वाचतो, एक नंबर चुकीचा आहे, त्याला काय माहिती. साधी गोष्ट आपण करू शकतो ना, हा ससे वेळा प्रयोग आपल्या मागचं. आणि दुसरी गोष्ट, हल्ली तसं साहेब म्हणाले स्कीमर लावतं. स्कीमर म्हणजे काय म्हणायचं, शेंगदाणा एवढा असतं. तर काय होतं, कीपॅड असतं ना, आपल्याला दिसतोय तुम्हाला छोटा कॅमेरा शेंगदाण्यावर लावलेला असतो, जो आपल्या नजरेने दिसत नाही. कुठेतरी छुप्या ठिकाणी लावतात आणि हे अशा ठिकाणी जातात ज्या एटीएम मध्ये रखवालदार सिक्युरिटी गार्ड नसतो, तिथे धंदे करतात. सिक्युरिटी गार्ड बघेल ना हे काय करतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर फुटपाथवर जिथे सिक्युरिटी गार्ड नसतो एटीएम सोबत तिथे धंदे होतात. तर तो काय करतो, हा कॅमेरा लावलेला, तुम्ही एटीएम कीपॅडवर पासवर्ड टाईप करणार, कार्ड आत टाकणार, कार्डाचा नंबर त्यांनी रीड केला, त्याला हवी ती माहिती मिळाली. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळी तुम्ही कीपॅडवरती पासवर्ड टाकता किंवा अमाऊंट टाकता, त्यावेळी न विसरता दुसरा तळवार वापरायला तो त्या कीपॅडवरती ठेवायचा. म्हणजे आता तळव्याच्या वरती कॅमेरा लागलाय ना, 10 कॅमेरा लागले तर एक हा ठेवायला किती वेळ लागतो, किती पैसे लागतात, काही लागत नाही. काही लागत नाही. 100 लोक हे करत नाही, सर्च करण्यासारखं आहे. 99 लोक करत नाही, एवढं करायला काय पैसे पडतात का. तुम्ही HDFCच्या एटीएम मध्ये जा, पैसे काढायला घेतले ना की ते एटीएम यंत्रांना आवाज येतो, प्लीज होल्ड युअर पाम अक्रॉस द कीबोर्ड. सगळ्याच्या बँका येत नाही, पण आपण करू शकतो. पण मी बोरिवलीला कार्यक्रम केला, लीना सावंत म्हणून वरिष्ठ निरीक्षक आहे, ते म्हणजे कार्यक्रमाचं फलित असं की यानंतर जेव्हा तुम्ही एटीएम यंत्रात जा, तुम्ही ठाकरांची आठवण काढाल की मला वरती तळवा ठेवायचा आहे, कारण चित्र बघितलंय. मी बोललो असतो ना तर लक्षात राहिलं, तळवा इतका वेळ दाखवतोय, पण खास लक्षात राहील साधा उपाय आहे, कोणी कॅमेरा लावून तुमचं काही वापर करू शकत नाही. एवढी किती जरी आपण काळजी घेतली ना तर बऱ्याच गोष्टी करू शकतात. दुसरी गोष्ट, आपल्याला एटीएम कार्ड मिळतं ना त्याच्यावरची चिप असते, तुमच्याकडे कार्ड तपासून बघा, चिप नसेल बँकेला परत करा, बँक तुमच्या देखत त्या कार्डाचे तुकडे करतं आणि नवीन कार्ड तुम्हाला देते. पण नवीन कार्ड सगळी अशी चिप वाली असतात, तर तुमच्याकडे नसेल तर ते मागून घ्या, बरे 200 रुपये बँक घेईल, पण चिप वाला कार्ड घ्या. अशा चिप वाल्या कार्डाचं डुप्लिकेशन होत नाही असं बँका सांगतात. चंद्रशेखर ठाकूर गॅरंटी देत नाही, पण बँका सांगतात. म्हणजे असं तुम्ही म्हणाल तुम्ही श्रेष्ठ होतं, शेवटी काय हो, हे सगळे माणसाने, माझ्या वडिलांनी, माझे वडील सामान्य शेतकरी होते, त्यांनी मला प्रत्येकी बाब सांगितली होती, जी गोष्ट माणसाने केली ती माणूस करू शकतो. कुलूप माणसाने बनवलं, माणूस कुलूप करू शकतो. कॉम्प्युटरचे प्रोग्राम माणसाने बनवले, कॉम्प्युटरचे प्रोग्राम माणूस हॅक करू शकतो, हे सिंपल आहे. पण हे आपण करणं आवश्यक आहे. आता दुसरं फसवणुकीचे प्रकार अनेक, त्यात तो एक की फसवणूक प्रकार वेगवेगळे साहेब काय ते सांगितले, मी फक्त चित्र दाखवते, त्यामध्ये रिव्हिजन होईल. 5 वर्षापूर्वी व्हॉट्सअपवर मेसेज आले होते की आदिदास बूट बनवणारी कंपनी ती त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त 3000 बुटाच्या जोड्या फुकट देणार आहे. त्यासाठी या मेसेजमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि जी काय माहिती विचारते, नाव पत्ता वगैरे ती भरा, म्हणजे आठवड्यामध्ये तुम्हाला बुटाची जोडी फुकट मिळेल. मी हे करून बघितलं, पुढे केलं नाही, कारण मला भाषण करायचे असतात, लाईव्ह अनुभव सांगायचे असतात, म्हणून काही मर्यादेपर्यंत मी करतो. मी त्या साईटला गेलो, पहिली गोष्ट जी साईट आहे ना adidas.com, ही आदिदास कंपनीची वेबसाईट असते. आदिदास कंपनीची वेबसाईट आहे adidas.co.in, कोणाला माहिती, कोण चेक करून घेतो. व्हॉट्सअपवर मेसेज आला, लिंक आणि क्लिक केली की आदिदासच्या साईटला गेली, कुठेतरी बनावट बदमाश त्याच्या साईटला गेली. मग तो तिथे विचारतो तुमचं नाव काय, तुमचा पत्ता काय, अकाउंट नंबर काय, कार्ड नंबर काय, CVV कोड काय, एक्सपायरी डेट काय, ते आम्ही टाकतो का बुटाची जोडी फुकट मिळायची असते. कोणी मनुष्य विचार करत नाही. जर म्हणजे आम्ही इतकं गमावून बसतो विवेक फुकटाच्या पायी,
जर ते मला बुटाची दोरी फुकट देणार आहे तर माझ्या त्यांना काय लागेल, माझं नाव आणि पोस्टल ऍड्रेस, कुरिअरने ती दोरी येणार म्हणून. बँक अकाउंटचा प्रश्न कुठे येतो याच्यामध्ये? तरी आम्ही देतोय, कारण त्या लोकांना माहिती आहे माणसाची मानसिकता. ते काय करतात, त्यांच्या वेबसाईटला गेलं ना की तिथे लिहिलेलं असतं 172 पेअर्स लेफ्ट, 172 जोड्या शिल्लक आहेत. ह्याचा अर्थ 3000 तुमच्या लोकांनी बुकिंग करून घेतलेलं आहे, 172 शिल्लक आहे. आणि तो आकडा म्हणजे इतका त्यांनी स्टडी केलेला असतो माणसाच्या मानसिकतेचा, तो आकडा झटझट कमी होत असतो. 172, 168, 161, 135, 110, 78, 68. आपल्याला काय वाटतं की देशभरात लोक जोड्या बुक करतात म्हणून आकडा कमी होते, 38 शिल्लक राहिल्या, मी आता डेटाची केली नाही तर झटकन निघून जाते. म्हणून ते मागतात ते मी देतो, कार्ड नंबर देतो, अकाउंट नंबर देतो, सिव्हिल कोड देतो आणि साधारण 15-20 जोड्या शिल्लक असताना मग मेसेज देतो, यू आर सक्सेसफुल, कॉंग्रॅच्युलेशन, यू विल रिसीव युअर पे विदिन 7 days. आपण खुश होतो, 7 दिवस आता बुटाची दोरी. मी अर्ध्या तासाने पुन्हा त्या साईटला लॉग इन केलं, पुन्हा तो आकडा लागला. आता संपलेल्या पाहिजे की नाही बुटाची दोरी, मेसेज काही नाही म्हणजे बाबा जोड्या संपल्या. पुन्हा आकडा सुरू झाला 522, 474, म्हणजे ते दिवसभर 4 दिवस चालूच होतं असं. तात्पर्य हे मी का केलं, जो बघ मला फक्त त्याला पत्ता द्यायचा पाहिजे होता. मी बँक अकाउंट नंबर का दिला आणि अकाउंट नंबर दिल्यावरती सगळे खात्याचे पैसे जे गेले आपल्या अनेक लोकांच्या गेले, हे आम्ही आरामात टाळू शकतो. फक्त लहानपणी, आता माझं वय 70च्या वर आहे, माझे आई वडील माझे शिक्षक त्यांनी लहानपणापासून संस्कार केले की फुकट कोणाचं काही घेऊ नका, फुकट घेतलेलं लाभत नाही, श्रमाचं ते लागतं. मी का हव्यास काय वाटतं फुकट जोडीचा, तो केला नसता माझी फसवणूक झाली नसते. तेव्हा लोभापायी सगळे होत असतं. आणि हेच सांगण्यासाठी पोलिसांबरोबर एकूण कार्यक्रम झाले ते ह्यासाठीच असतं. पोलीस म्हणतात की गुन्हे घडल्यावर आमच्याकडे येतं, आमचं काम वाटतं, त्यातनं रिकव्हरी फारशी होत नाही. मग गुन्हे घडूनही पण सगळं चाललेलं असतं, पोलिसांना काही काम कमी असतात, पण अशा प्रकारे कालचा कार्यक्रम एवढा म्हणजे नेहमीच होत असतात. त्यांची कामं जी असतात ती सांभाळून चाकोरीच्या बाहेर जाऊन करत असतात. त्यामुळे हे सगळं सांगायचा हेतू असतो की हे सगळीकडे पोहोचलं पाहिजे म्हणून सगळीकडे होत असतं. आता लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना माहिती आहे वस्तूच्या किमती भरमसाठ वाढल्या. 20 रुपयाचा नळ 25 झाला, 30 झाला, 35 झाला. आता लॉकडाऊन संपला पण नळ 35च भेटायचे मुंबई म्हणून. औषधाच्या गोळ्या त्याची किंमत 165 होती ती 325. अरे काय वाटते ते काय नाहीये, पण सगळ्याच किमती वाढल्या. आणि डिसेंबर 2020 लॉकडाऊनचं पहिलं वर्ष, 8 मार्च 2020 ला लॉकडाऊन सुरू झाला. 31 डिसेंबर 2020 ला अनेक लोकांना, हजारो लोकांना व्हॉट्सअपवर मेसेज आला की पुण्यामध्ये वैशाली आणि 2-3 हॉटेल ती तुम्हाला एक थाळी ऑर्डर करा, 31 डिसेंबर एकच दिवस, एका थाळीवर एक थाळी फ्री देणार. मग तुम्हाला काय करायचं, 10 रुपये फक्त भरायचे. त्या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली होती, त्या लिंकवर क्लिक करा, ते एक ऍप होतं ते डाउनलोड करा आणि त्या ऍपद्वारे 10 रुपये भरा. उरलेले जे पैसे एका थाळीचे ते तुम्हाला डिलिव्हरी जे थाळी घरी आली ती द्या. माणसाने विचार केला, समजा नाही आली काय करणार, 10 रुपये तर जाणार नव्हतं म्हणून हजारो लोकांनी बुकिंग केलं, कारण एकावर एक फ्री मिळणार झालंच. पुढच्या 10 मिनिटांमध्ये हजारो लोकांच्या खात्यातून हजारो रुपये काढले गेले. कारण ते जे ऍप त्यांनी सांगितलं होतं त्या ऍप म्हणजे काय, ऍप्लिकेशन. साध्या शब्दात सांगतो, माझा कॉम्प्युटरचा एक्सपर्ट नाही, अनुभव म्हणजे सांगतो. ऍप म्हणजे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे कॉम्प्युटरवरती लिहिलेला साधा एक प्रोग्राम. तो प्रोग्राम काय लिहिलाय डोळ्यांनी कळत नाही, कारण कॉम्प्युटरला वेगवेगळी असते. पण तिथे जो प्रोग्राम लिहिला असतो त्याच्यात एक ओळ अशी लिहिलेली असते. हे ऍप तुम्ही ज्यावेळी डाउनलोड कराल त्यावेळी तुमच्या इथे काय ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या मोबाईलवर, तर सगळ्या त्या माणसाला दिसतं. मग तुम्ही 10 रुपये भरले त्यावेळी कार्ड नंबर, एक्सपायरी डेट त्याला दिसत होतं तिकडे सगळं, त्याद्वारे ते पैसे काढून घेतले. पण हे करताना साहेब म्हणाले तसं एक आपल्या हातात महत्वाची कळ असते की केवळ तो कार्ड नंबर दिला म्हणजे पैसे डेबिट होत नाही. आपल्या मोबाईलवरती बँकेकडनं ओटीपी येतो, तो ओटीपी एंटर करायला लागतो. पण आपल्याला माहिती असतं की तोच माणूस सांगतोय फुकट थाळी देणार, त्याला आम्ही ओटीपी देऊन टाकतो. तर साहेब म्हणाले एक कशी गोष्ट नाही की माणूस चूक करतो, ती चूक ही असते त्या लोभापायी बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं असतं की थाळीवाला बोलतोय हा हे ओटीपी दिलं. त्यामुळे हे सगळं आपण आरामात टाळू शकतो. पण हे काम होतं कोणी विचार करत नाही. लॉकडाऊन मध्ये धंदा चौपट झाला सगळ्यांचा, त्याला वेळ लागले एखादे फ्री द्यायला कोणी विचार करत नाही सगळं. आणि अशोक भांड्यांचं मराठी म्हणून तुम्ही बघितलं असेल 7 वेळा भेटलं, इतकं
एव्हरग्रीन प्रोग्राम आहे मराठी म्हणा. त्याच्यात ते गुरुकुंड म्हणून एक पात्र आहे, बाई दाखवली ती गुरुकुंड म्हणजे ज्ञान. ती असं छान छान ह्याच्यात ज्ञान देते. ती म्हणते, मला ऐकू येणार नाही, ती बाई म्हणते विकतचं घ्या म्हटलं तर पुढे येईना कोणी, फुकट घ्या म्हटलं तर बापले दोन्ही. तसं फुकट आहे ना, त्यामुळे आपण सगळं घालत असतो. हा लोक टाळला ना, कोणीही आपली फसवणूक करणार नाही, एवढा विवेक आपण बाळगणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट साहेबांचं आहे, तर मी पुन्हा सांगतो की हे सगळे व्यवहार होताना मला OTP येतो, 1 टाइम पासवर्ड. तो साधारणपणे 2 मिनिटं किंवा 3-4-5 मिनिटं टिकतो. तो OTP जो आहे 1 टाइम पासवर्ड, तो बँकेत नाही येतो. तो टाकल्याशिवाय व्यवहार पुरा होत नाही. त्यामुळे कोणी फोनवर सांगितलं आपको OTP आया है, हमको दे दो, द्यायचा नाही. अगदी बायकोला नाही, भावाला नाही, कुणकाय बाजूला OTP कोणालाही शेअर करायचं नाही. ते जर नाही केलं ना तर काही फसवणूक होणार नाही. दुसरी गोष्ट QR कोड. QR कोड बद्दल एवढं अज्ञान आहे लोकांच्या मध्ये की तुम्हाला चित्र दाखवतो. मी पुन्हा सांगतो, चित्राद्वारे विषय समजायला सोपा जातो म्हणून मी मेहनत केली. शाळेवाल्याकडे जा, मुंबईमध्ये किंवा कुठे, त्या शाळेवाल्याकडे असा स्टिकर लावलेला असतो, त्याला म्हणतात QR कोड, क्विक रिस्पॉन्स. लक्षात राहिलं तर की QR म्हणजे क्विक रिस्पॉन्स. मी चहा पितो मुंबईमध्ये, रस्त्यावरती फेरीवाला फुटपाथवरचा, त्याला सुद्धा 5 रुपये द्यायचे असतील ना, त्या फेरीवाल्याने तो स्टिकर चिकटवलेला असतो QR कोडचा. तो मोबाईलवर स्कॅन करायचा, अमाऊंट टाकायची 5 रुपये, की माझ्या खात्यात 5 रुपये डेबिट होतात, त्या वाल्याच्या खात्यात क्रेडिट होतात. पण हा जो QR कोड आहे तो कशासाठी आहे? शांतपणे ऐका, शांतपणे सांगतो. QR कोड कधी असतो, कधी आपण स्कॅन करायचा? ज्यावेळी मी शाळीवाल्याला पैसे देतो, चहावाल्याला पैसे देतो, वाण्याला पैसे देतो, केमिस्टला देतो, जेव्हा जेव्हा मी कोणाला तरी पैसे देत असतो त्याच वेळी फक्त स्कॅन करायचा. ज्यावेळी कोणाकडून पैसे घेत असतो त्यावेळी करायचा नाही. अनेक लोक हे सांगतात की ते तुम्हाला पैसे देणं लागतोय, मी त्याला वस्तू विकली, तुम्हाला पैसे देणार, आणि तोच मला फोन करून सांगतो तुम्हाला QR कोड पाठवलाय, तो स्कॅन करा. QR कोड स्कॅन करतो म्हणजे माझ्याकडे पैसे द्यायचे जात असतात. एक गुंडाळ म्हणतात QR कोड फक्त 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 कुणाला तरी पैसे देताना स्कॅन करायचा असतो. पैसे घ्यायचे असतील तो समोरचा मनुष्य मला सांगेल तुझा QR कोड पाठव, तो मी त्याला पाठवतो, तो स्कॅन करेल, मी नाही करायचं. हे अनेक लोकांना QR कोडचं तत्वच माहिती नसतं. तेव्हा यापुढे लक्षात ठेवा, QR कोड फक्त फक्त तुम्ही कोणाला पैसे देणं लागताय तर तो मी स्कॅन करायचा, अदरवाईज नाही. दुसरी गोष्ट, फसवणूक झाली तुम्ही जेव्हा जेव्हा पोलिसांतर्फे कार्यक्रम करतो, प्रत्येक ठिकाणी तिथे सिनियर निरीक्षक असतात, ACP असतात, ते सांगतात की फसवणूक झाली तर 1 तासाच्या पोलीस स्टेशनला तक्रार करा. तो 1 तास महत्वाचा असतो. वेळ घालवला तर केस हातात बाहेर निघून गेले असते. 1 तासात काहीतरी करता येईल, त्यामुळे ताबडतोब चर्चा विचार न करता ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणं आवश्यक आहे. पण मगाशी म्हटलं तसं एवढे जर पथ्य पाळलं ना, फुकट मला ते नको, फुकट खाली नको, QR कोड मी स्कॅन करणार नाही, तर पोलिसांकडे जायची वेळ कशाला होईल? आणि म्हणून कार्यक्रम पोलीस का करतायत की हजारो लाखो लोकांची फसवणूक होत असते, ती टाळणं आवश्यक. आता सध्या 2 गोष्टी आपल्याला जीवनावश्यक माहिती आहे, हवा आणि पाणी. आणखी 2 गोष्टी जीवनावश्यक झाल्या आहेत, त्या म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता फेसबुकवरती मकरंद अनासपुरेने एक छान वक्तव्य केले. मकरंद अनासपुरे म्हणतात, फेसबुकवर 5000 मित्र आणि गल्लीत ओळखत नाही पुत्र. त्यामुळे त्या हव्यासा पाहिजे आधी रिक्वेस्ट कर, ऍक्सेप्ट, आधी रिक्वेस्ट कर, सेट नका करू. माणसं सगळी काय परिचित असत नाही. आता होतं कसं, फेसबुकवरती जे अकाउंट असतात ना, जरुरी नाही की ते अकाउंट सगळी खरी असतात. हे खाली तुम्ही पाहिलेलं नाही, माझं अकाउंट फेक आहे, मी बनवलेलं नाही, कोणीतरी माझ्या नावाने बनवलं, कोणी कोणत्या नावाने बनवू शकतो. मी उद्या पंडित निर्मूळ नाव टाकून अकाउंट बनवू शकतो फेसबुकवरती. तर ते अकाउंट बनवलं, त्या बदमाश माणसाने टाकलं होतं, सगळी फोटो बिटो माझ्या साईटवर फेसबुक अकाउंट उचललेले त्यांनी, आणि ते टाकण्यात गेलं होतं की मला कोर्स आहे, मी 52 वर्ष अनुभव आहे शेअर बाजारामध्ये, मी क्लास चालवतो, त्याची फी 10,000 रुपये आहे, तुम्ही या पुढच्या 2 दिवसात पैसे भरले, तुम्हाला कन्सेशन म्हणून फक्त 1,000 रुपयामध्ये कोर्स करते. वेळेसारख्या लोकांनी पैसे भरले असते, मला किती भरले कळायला मार्ग नाही. पण ज्यावेळी मला एक कळलं, ताबडतोब मी फेसबुकला कळवलं, पुढच्या 5 मिनिटात माझं अकाउंट त्यांनी बंद करून टाकलं. कारण मी सांगतो ना, माझं अकाउंट नाही येऊन पुढचा बाजार पण माझ्या काळात किती केलं असेल. तात्पर्य की फेसबुकवर उघडलेलं प्रत्येक अकाउंट हे त्या माणसाचं असतं बिलकुल नाही. खात्री करून घ्यावी आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट टाकावी किंवा फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावी. अनेक लोक असे असतात फेसबुकवरच्या फ्रेंडशिप करून लग्न देखील ठरलेली मी बघितले, मी त्यांना मनोमन सलाम करतो. फेसबुक हे लग्न ठरवायचं ठिकाण नाही, एक गंमत कर म्हणून ठेवलेलं आहे.
आता दुसरी गोष्ट, असं कधी होतं फेसबुकवर फ्रेंड झाला की सगळी स्ट्रॅटेजी ठरलेली असेल. हा त्याला गुड मॉर्निंग करणं, तो त्याला गुड नाईट करणं, ह्याच्या वाढदिवसाला हॅपी बर्थडे करणं, त्याच्या वाढदिवसाला हॅपी बर्थडे करणं, पुढच्या वाढदिवसाला गिफ्ट पाठवणार, तो गिफ्ट पाठवणार, सिलसिला चालू झाला 3-4 वर्ष की मग तो आपले रंग दाखवतो. उदाहरण कोकणामध्ये सगळ्यांना येईल, तिथे एक वकील आहे, नाव चांगलं सांगतो, वाईटाची परिस्थिती करू नये, पण एक घडलेली घटना पेपरात आली, फेसबुकवर त्यांनी स्वतः मला सांगितली. तो पुढार वकील, त्याला कोणतरी कारखानदार फेसबुक फ्रेंड भेटला, त्यांनी सांगितलं फेसबुकवर, आता फेसबुकवर आपण माणूस बघत नसतो, फोटो बघतो त्याचा, त्या फेसबुकच्या फ्रेंडनी सांगितलं की मी ऑस्ट्रेलियामध्ये असतो, माझे 6 कारखाने आहेत ऑस्ट्रेलियामध्ये, हा खुश झाला. ऑस्ट्रेलिया म्हटल्या एवढा उद्योगपती मला फ्रेंड नाही म्हटल्यावरती हा खुश झाला. म्हणजे सगळ्या सिलसिला सुरू होता. एक दिवशी त्यांनी सांगितलं की $16,00,000 बक्षीस आम्ही तुम्हाला देणार आहोत. का तर तू भला माणूस आहे, वकील आहेस, तुझ्या भागामध्ये तू समाजकार्य कर हे पैसे घेऊन. आम्हाला ठीक आहे. मग पुन्हा त्यांनी सांगितलं की $16,00,000 गुणिले 1900 रुपये, एवढी रक्कम मोठी होते. तर ती पाठवायसाठी सगळं ते स्ट्रॅटेजी की आपण हे माझा नंबर देतो, त्याच्यामध्ये एवढे पैसे भर, कारण सरकार त्याच्यावर टॅक्स लावणार आहे, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लागणार आहे, ते ह्या खात्यात भर. आणि एक गोळ्या वकिलांनी 7 लाख रुपये भरले अशा प्रकारे. का $16,00,000 घेणार नाही. पुढे काही झालं नाही. मग तो पोलिसात गेला आणि मी कुडाळला कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे तो भेटायला आला वकील. म्हटलं साहेब मला पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या 7 लाखाबद्दल, पण तुमच्या जागी मी असतो तर त्या तथाकथित कारखानदाराला मी सांगितलं असतं तू $16,00,000 देणार आहेत ना, त्याचा 7 लाख आपण हा कोणी धंदा सांगितला. दुसरी गोष्ट, $16,000 द्यायला तो ऑस्ट्रेलियामधला मनुष्य 7 समुद्रामध्ये माझा शोधत कशाला येतो, त्याचा काका मामा पुतण्या तो कोणी नसेल माणसाला येतो, एवढी साधी गोष्ट करत नाही. त्यामुळे ही फसवणूक झाली. मूर्खपणाचा नमुना असा फसवणूक झाली, पोलिसात गेला इथपर्यंत ठीक आहे, फेसबुकवर टाकलंय. आता फेसबुकवर सगळ्या लोकांनी ते बघितलं, धंद्यावर परिणाम नाही का होणार. माझ्यासारखा माणूस म्हणायचा वकिलाला एवढी अक्कल नाही की काय करावं, त्याच्याकडे मी माझी केस घेऊन जाईन का कधी. साधी गोष्ट हे कळत नाही की टाकत नाही फेसबुकवर, आपला लोकांना झाला तो तरी बसला. तशा प्रकारे सगळं होत असतं. कधी कुणी कोणाच्या नावाने फेसबुक अकाउंट होऊ शकतो आणि दुर्दैव असतं की कोणी विचार करत नाही की $16,000 गुणिले 1900 एवढे रुपये द्यायला तुम्हाला का शोधत आला, हा प्रश्न पडत नाही. जर बाहेर आपण गेलो आणि वाण्याच्या दुकानात गोड असेल, साखर 15 रुपये किलो, आम्ही 10 प्रश्न विचारलो. 15 रुपये कशी काय करून काय 45 रुपये भाव आहे, वजनात मागतोय का, साखरेला गोडी कमी आहे का, कुठून गोळ्या चोरून आणल्या आहेत का, काहीतरी मी विचारू ना, कसं 15 रुपये परवडेल. इथे मात्र आम्ही प्रश्न विचारत नाही, तो सांगतो मी मानतो. त्यामुळे हे सगळं घडत असतं. आता हा ऑनलाईनचं झालं. ऑफलाईन मध्ये पण हेच होतं. आणि मी सांगतो मी समर्थन करत नाही, गुन्हे फक्त ऑनलाईन मध्ये होतात असं बिलकुल नाही. ज्यावेळी डिजिटल नव्हतं, ऑनलाईन नव्हतं, व्यवहार चेकने होत होते. मी तुम्हाला 5,000चा चेक पाठवला, मधल्यामध्ये कोणीतरी तो काढून घेतला, केमिकल लावून 5,000चे 50,000 केले आणि तो चेक वरवर उदाहरण होत होती ना. मला कधी कळतं मी तो 5चा दिला, बँकेत 50 डेबिट आहे, मग मी बँकेत सांगणार, बँक पोलिसांकडे जाणार. तात्पर्य तेव्हा सुद्धा हे व्यवहार होत होते, ऑनलाईन मध्ये होतात बिलकुल नाही. मी 52 वर्ष क्षेत्रात काही केले. आता तुम्ही मला त्याच्यावर मार्ग तेव्हाही मार्ग होता. ज्यावेळी तुम्ही चेक लिहिता ना अमाऊंट आकड्यामध्ये, काही ट्रान्सपरंट प्लॅस्टिकच्या टेप मिळत, सेलो टेप असेल तशा, ती वर लावायची, ती टेप काढायची म्हणजे कागद फाटून येईल, त्यामुळे तिथे असं होणार नाही. ती टेप किती रुपयाला मिळायची माहिती, 4 पैशाला एक मिळायची. ती सुद्धा आम्हाला खर्च करायची नाही 4 पैसे आणि एवढा रिस्क घ्यायचा. सहज टाळू शकतो, प्रत्येक गोष्टीला पण टाळू शकतो, पण आम्ही त्याच्याकडे विचार करत नसतो. तर हा चेक आहे ना, तो एका माणसाला आला कुठून, LIC कडे, आणि फटाफट फोन आला, हम LIC से बात कर रहे हैं, आपको 98,500 चेक तुम्हाला पाठवलाय, कारण तुमची पॉलिसी मॅच्युअर झाली. पाठोपाठ पुन्हा फोन येतो की हा चेक ओव्हर पेमेंट झाले, जास्त दिले गेले, किती 6,537 रुपये जास्त दिले गेले चुकून. तेव्हा आम्ही अकाउंट नंबर देतो तुम्हाला आमचा LICचा, त्यामध्ये 6,537 भरा आणि ते जमा झाले आमच्या खात्यात की मग हा चेक तुम्ही टाका. त्या माणसाने 6,537 भरले आणि नंतर चेक टाकला, तो चेक बाउन्स झाला. पुन्हा कोल्हापुरातली घटना आहे, माझ्या कार्यक्रमाला आलो, असं झालं की माणसं येत असतात. मी त्याला शांत म्हटलं कार्यक्रम संपल्यावर तुझ्याशी बोलतो. त्या माणसाने एक विचारलं, तुम्हाला आठवत असेल, आता तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळी तुम्ही बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडता किती पैसे ठेवता, 5,000, 10,000, 15,000. एखादा मनुष्य किती ठेवेल,
4 लाख 5 लाख, पण तुमच्या खात्यात 5 लाख असो किंवा 5,000 असो, बँक तुम्हाला जे चेकबुक देते ना, त्या प्रत्येक चेकबुक वरती तुमचं नाव अशा प्रकारे छापलेलं असतं. घरी जाऊन बघा. मग हे जर सत्य आहे तर LIC ला दिलेल्या चेक, स्टेट बँकेत अकाउंट LIC चं, ती LIC अशा प्रकारे चेक देईल का हो ज्याच्यावरती LIC चं नाव नाही असं? साधी गोष्ट आहे, तेव्हाच कळतं चेक फसवणूक आहे. दुसरी गोष्ट, आणि छोटी छोटी ऑफिस असतात ना, त्यांच्याकडे चेक रायटिंग मशीन्स असतात. 8,000 वर्ष मिळतं टाईप होतो चेक. LIC सारखी गलाडे कंपनी हाताने चेक लिहित बसेल का? साधी गोष्ट आहे, पण आम्ही विवेकच हरवून बसतो आणि माहिती असत नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात शेवटची, जर LIC चुकून पॉलिसीचं रिफंड करताना 6,537 रुपये जास्त दिले असतील, पहिली गोष्ट LIC त्या चेकचा स्टॉप पेमेंट करेल आणि नवीन चेक इश्यू करेल. हा धंदा करणार नाही. साधी गोष्ट आहे, पण हे काय होतं, आम्हाला सामान्य ज्ञानच नसतं. आता ह्या गोष्टी सगळ्या कोणी सांगायच्या? घरातल्या करत्या पुरुषांनी बायकोला सांगायच्या, मुलाला माहिती असतं. पण ह्या मी करोनामध्ये माझ्या ज्येष्ठ नागरिकांना 5 माणसं दिली, एक चार्टर्ड अकाउंटंट, एक डॉक्टर, एक इंजिनियर. पण ती गेल्यावरती त्यांच्या घरातल्या बाईला चेक लिहायचा कळत माहित नाही, ATM नं पैसे काढायचे माहित नाही. एवढी गोष्टी झाली की कोणाला सांगणार? कारण घरातल्या गोष्टी तरी बोलल्याच जात नाही. मी माझ्या बायकोला घेऊन दुपारी 1 वाजता ATM बँकात गेलो 2-3 वेळा, कारण दुपारी गर्दी नसते, कोणी असते तिकडे. तर दाखवलं, काढा हातात घे, कसं घालायचं, शिकवलं की झालं. आम्ही शिकवायला पाहिजे, पण होतं काय, हे सगळं कोणी शिकवत नाही, चर्चा करत नाही. जेवणताना चर्चा होतात त्या कसल्या, ते सासू सुनांच्या सिरियलचे, ह्यावेळी सासूने हे केलं, पुढच्या आठवड्यावरती ते करणार आहे. आणि नीट दमडीचं सिरियल, त्याच्यावरती चर्चा करायला वेळ आहे, पण हे कोणाला सांगायला वेळ नाही. आणि हे शिकून घेणं आवश्यक आहे, कारण आम्ही डिजिटल युगात प्रवेश केलेला आहे. कधी शिकायचं? आत्ताच, उद्या नाही, वेळ नाही. आता क्षेत्रात प्रवेश केलाय, त्या सगळ्या गोष्टींना जाणून घेणं आवश्यक आहे. मी बँकेत बोलते, खात्याचं तपशील कधी फोनवर देऊ नये. धन्यवाद. तर कधी फोनवर तपशील देऊ नये. बँका नेहमी सांगत असतात की आम्ही काही तुमचा तपशील विचारत नाही, कोणी फोन केला बिलकुल देऊ नका, ब्रँच मध्ये या. दुसरी गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय अजय देवगण आहे, त्याला फोन येतो, डायरेक्टच येते, त्याला फोन येतो, समोरची बाई सांगते मला OTP पाठवलाय, तो शेअर करा. हा मुद्दाम चुकीचा OTP सांगतो. ती म्हणते वो गलत आहे, तो पुन्हा दुसरा सांगतो, तोही चुकीचा असतो. भाई सांगते वो भी गलत है, तो अजय देवगण सांगतो की मैं जानता हूं आप कौन बोल रहे हैं. कोण म्हणतो? तात्पर्य, कोणी OTP मागो, कोणालाही फोनवर देऊ नका, प्रत्यक्षात देऊ नका. एवढे एक तथ्य पाळलं ना, काहीही तुमच्या पैशाला कोणी हाताळू शकत नाही. आता हे झालं फेसबुकचं. फोनचं मी दौऱ्यावर असतो नेहमी. मी नागपूरला दौऱ्यावर गेलो होतो, सकाळी 8चा फ्लाईट पकडलं, 10 वाजता नागपूरला पोहोचलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं, बायकोला फोन केला, मी सुखरूप पोहोचलो आहे, आता मी फोन करणार नाही, दिवसभर म्हणजे व्याख्यान असतं. विषय सांगतो, रात्री 2 वाजता मला फोन आला बायकोचा, अहो तुम्ही कुठे आहात? म्हटलं सकाळी तुला फोन केला मी हॉटेलला चेक इन केलं. ती म्हणते रात्री 2:15 वाजले होते, म्हणजे मला 3 वेळा पाठवत फोन आले एका माणसाचे, ठाकूर साहेब दिला नाही, अभी तक आए नहीं, हम हाईवे पे उनका राह देखते हैं. पण हायवेचा राह देण्याच्या प्रश्नाला मी फ्लाईट नाही गेला. मग त्या माणसाने मला पहिला फोन विचारला, होय की नाही? आता त्या माणसाला माझ्या बायकोचा नंबर माहिती होता, म्हणजे तो कोणीतरी परिचित असणार, आणि त्याला हे माहिती होतं की ठाकूर नागपूरला गेलेला आहे, म्हणून तो अधिकाऱ्याने सांगतोय. ती घाबरली की तुम्हाला कोणी हायजॅक केलंय का, तसं काय विचारतोय. तर मला पण हायजॅक करणार आहे काय माझ्याकडे. म्हटलं मी हॉटेलचा त्याला फोटो पाठवला. मग तिला म्हटलं आता 3 वेळा फोन आला, माणसाचं काय होईल, 2:15 वाजता फोन येतो आणि पोलिसांकडे ठाकूरजी काय आहे. तिला म्हटलं फोन बंद करून टाक, स्विच ऑफ कर. मी मुंबईला आलो 2 दिवसांनी, आणि तो जो नंबर होता बायकोच्या फोनवर आलेला, त्या नंबरवरती मी माझ्या मोबाईलवरून फोन केला. उत्तर आलं, दिस नंबर डज नॉट एक्झिस्ट, हा नंबर अस्तित्वात नाही. हे काम होतं. दुसरा फोन मला झाला पुण्याहून, 020 म्हणजे पुण्याचा STD, पुढच्या 8 आकडे लँडलाईन. फोन आला मला, मी उचलला नाही, काम होतो, रिटर्न कॉल केला, पुन्हा ते दिस नंबर इज नॉट व्हॅलिड. म्हणजे तुम्ही ज्यावेळी कोणाला फोन करता, त्या समोरच्या माणसाला माझा खरा नंबर दिसू नये, तो वेगळाच काहीतरी नंबर दिसावा, असं करण्याचे डिव्हाइस विनामूल्य उपलब्ध आहेत. आम्ही ते वापरत नाही, कारण आम्हाला असं धंदे करायचे नाही. लॅपटॉप करतात ते फ्री उपलब्ध आहे डिव्हाइस, तुमचा जवळ वेगळाच काहीतरी दिसतो. एवढं सगळं तुम्ही फोनवर बोलता तर तुमचा आवाज वेगळ्याच मॉड्युलेशन मध्ये समोर पुढचा आवाज आहे, तर बाईक आवाज ऐकायला, तर समोरच्या कळत नाही. त्यामुळे हे सगळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच ईमेल्स. आता ईमेल बघा, हा वर दिलं फ्रॉम दिलाय, रॉय अराना हा माझा मित्र आहे, तुम्हाला नेहमी मेल पाठवतो, पण प्रत्येक वेळी मला रॉय अराना मेल आली म्हणजे मी गृहीत धरू नये की ही मेल रॉय अरानानेच पाठवली.
जसं आपला नंबर न दाखवता वेगळाच नंबर मला दिसेल अशी व्यवस्था करतो, तसं इथे पण होऊ शकतो. आता कल्पना करा, मी जेव्हा CDSL मध्ये नोकरी करत होतो त्यावेळी माझा मेल आयडी CDSL या माझ्या ऑफिसने क्रिएट केलेला होता. तो असा होता cs.thakur@cdslindia.com. ज्या दिवशी मी रिटायर्ड झालो पुढच्या अर्ध्या तासात तो मेल आयडी CDSL ने काढून टाकला, कारण आता मी त्याचा कोण लागत नाही. मी बिर्लामध्ये नोकरी करत असतो, माझा मेल आयडी thakurcs@birla.com असा असता, कारण त्याचा संस्थेने ते मेल आयडी क्रिएट केलेले. जीमेल मध्ये काय, आओ जाओ घर तुम्हारा, तिथे वापरून टाकला, तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करता जीमेल वरती. त्यामुळे इथे व्हॅलिडेशन नाही. बिर्ला, CDSL, टाटा मोटर्स, बजाज, कोणी असो, प्रत्येकाचे मेल सर्व्हर आहे. तसा भारत सरकारचे जे ऑफिसेस आहेत महाराष्ट्र सरकारची, तिथे त्याचं एक्सटेन्शन असतं @gov.in. गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, मंत्रालय असेल, त्या लोकांचे मेल आयडी ऑफिस आहे अशा प्रकारे असतात. आता कोविड काळामध्ये असा मेसेज आलेला होता, ती मेल आली होती COVID-19 helpfree@gov.in. मला काय वाटतं, हा ईमेल कुठच्यातरी सरकारी कार्यालयात आलेला आहे आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं होतं अमुक इंजेक्शन आहे, त्याची किंमत 8,000 रुपये आहे, आम्ही पाठवतोय त्या दुकानाचा, तिथे फक्त 260 रुपयाला मिळेल आणि त्यासाठी ते प्रोसिजर वगैरे सगळं केलं. ही मेल फसवी होती. खरी आहे का दुसऱ्या कुठेतरी पाठवली आहे. पुन्हा त्याची अशा प्रकारे चुकीचा मेल आयडी दिसण्यासाठी डिव्हाइस उपलब्ध आहे. त्यामुळे विश्वास ठेवून उपयोग नाही की मेल गव्हर्नमेंट ऑफिसमधून आलेली आहे म्हणून. आता तुम्ही म्हणाले आम्हाला कसं कळणार हे खरं आहे की खोटं आहे. मी प्रत्येक प्रश्नाचं संभाव्य तुमचे प्रश्न त्याचं उत्तर आधीच मला माहिती असतं. प्रश्न काय कारण मी याच्यात दिलेलं असतं, जेणेकरून प्रश्न कमी राहावे, लोक घरी जायला मोकळे व्हावे म्हणून, दुसरं काही नाही. कारण कसं मी आता राहणार आहे, तुम्हाला तुमची घरची कामे घरी गेलं जेवण करायचं असेल, त्यामुळे साधं सांगतो की हे कसं करणार. आता मला मेल आली ना, मेल आली की तिथे 3 पर्याय असतात बघा, तिथे लिहिलंय रिप्लाय ऑल आणि फॉरवर्ड. मी जर रिप्लायला क्लिक केली आणि रिप्लाय लिहिला तिथे, माझी मेल निश्चितपणे त्या कोविड वाल्याला जाणार, तरी तो आयडी चुकीचा आहे तरी जाणार त्याला. मग मी काय करायला पाहिजे, रिप्लाय न करता इंटरनेटला जाऊन इथे टू लिहिले ना, ते टू मध्ये त्याचा हा आयडी टाईप करायचा, पुढचा हा कोविड हेल्पफ्री वगैरे, आणि मेल पाठवायची. 100% मेल बाउन्स होईल. दिस ईमेल आयडी डज नॉट एक्झिस्ट करून बघा, म्हणजे मार्ग आहे ना करून घ्यायचा. आता हे कोण सांगतो, मी सांगतो. कोणी लोक सांगायला बसले, कार्यक्रमाचा हेतू तोच आहे. त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात, ते सोप्या शब्दात सांगतो. त्यामुळे असा ईमेल आला की गृहीत धरू नका तुमच्या मित्राने पाठवला आहे, तो दुसऱ्या कुठली गरबाचाने पाठवलेला असू शकतो. दुसरी गोष्ट, असा मेल आपल्याला आला, छोटा मेल आहे, आपण वाचू शकतो, पण ईमेल बरोबर अशी अटॅचमेंट आलेली असते. MP4 लिहिलंय, MP4 चा अर्थ व्हिडिओ फाईल आहे. ही अटॅचमेंट म्हणजे व्हिडिओ फाईल. MP3 असेल तर ऑडिओ फाईल आहे. एक्सटेन्शन फाईलचे DOC डॉक असेल तर मजकूर आहे. असं आपण गृहीत धरतो, प्रत्यक्षात तसं नसतं. ज्यावेळी ह्याचं एक्सटेन्शन या अटॅचमेंटचं एक्सटेन्शन ज्यावेळी EXE असतं, EXE म्हणजे एक्झिक्युशन, ही व्हायरस फाईल असू शकते. पण माझ्यासारख्या माणसाला माहिती आहे EXE एक्सटेन्शन आलं आणि मी उघडणार नाही म्हणून तो दाखवतो MP4, पण प्रत्यक्षात फाईल असते EXE फाईल म्हणजे व्हायरस. त्यामुळे अनोळखी माणसाकडून आलेली मेल कधीही अटॅचमेंट उघडू नका. नुसतं असेल ना ठीक आहे वाचू शकता, पण अटॅचमेंट असेल त्याला फोन करून विचारा तू पाठवलेस का वगैरे. त्यामुळे एवढी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे हे सगळं आणि हे सगळं करणारे मंडळी कोण असतात माहिती आहे का? अनेकांना वाटतं कोणतरी मालेगाव भिवंडीचे टपोरी लोक असतात, लाल रुमाल बांधलेली, गळ्यात मटेरियल घातलेली, बिलकुल नाही. हे करणारे मनुष्य अतिशय तज्ञ बुद्धिमानचं कॉम्प्युटर चक्रवर्ती. एखाद्या IT कंपनीमधला व्हाईस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर, तो देखील करू शकत नाही की हे लोक करतात, कारण ते प्रचंड बुद्धिमान असतात. फक्त बुद्धी वाईट कामासाठी वापरतात. आपण पाकिस्तानला फालतू समजतो, तिकडे हॅकिंग करणारे जास्त आहे सगळ्यामध्ये, कारण त्यांनी सगळं ज्ञान असतं या संगणक क्षेत्रात, म्हणून ते हॅकिंग करू शकतात. एकच उदाहरण सांगतो, म्हणजे मला कुठे बोलायला नको. इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वेची वेबसाईट मला माहिती आहे, एवढी बलाढ्य वेबसाईट आहे की काय काय त्याच्यामध्ये आहे. ती वेबसाईट कुणी एक माणूस 6 तास त्याने हॅक करून धरून दाती तृण धरायला लावलं होतं रेल्वेला. 6 तास ती साईट त्याने हॅक केली होती. भारतीय रेल्वेची साईट 6 तास हॅक करणं येरा करण्याचं काम नव्हे. म्हणून वसंत कानेटकरांनी सुरक्षित नाटकामध्ये एक छान संवाद दिला. त्याच्यामध्ये
प्रभाकर पडशीकर प्रिन्सिपल असतात कारण ते हुशार असतात, सांदीपनी ऋषी बुद्धिमान होते म्हणून म्हणतात सांदीपनीची बुद्धी. पण तीच बुद्धी त्यांनी स्मगलर झाले, स्मगलिंगच्या कामासाठी वापरली, ते यशस्वी स्मगलर झाले. ते बुद्धी सांदीपनीची ते सायदाबाला शरण गेली की तुम्ही काम होतात. तसं या हॅकर लोकांचं असतं, त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही, आपण सावधान आवश्यक असतं. आता अनेक वेळा असे मेसेज येतात व्हॉट्सअपवरती, तुमच्या मोटरसायकलचा विमा शेवटची तारीख 30 जून आहे, नाही भरला तर तुम्हाला पेनल्टी लागेल वगैरे. आता माझ्याकडे मोटरसायकल नाही, मला कळलं फेक आहे मेसेज, मी डिलीट करून टाकला. पण त्याच्याकडे मोटरसायकल आहे, तो सगळं कोण वाचतोय आणि हा विमा भरायचा आहे. मग त्या मेसेजमध्ये ते दिलेलं आहे, तर क्लिक करा म्हणून क्लिक केली ती भरत्याच वेबसाईट करतात. तसं इन्शुरन्स कंपनीची वेबसाईट असतच नाही. आपले पैसे हप्ता जो आहे तो इन्शुरन्स कंपनीला न जाता त्या बदमाश हॅकर त्याला जात असतात. आपण हा विचार करायला पाहिजे, ज्यावेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचा मेल सर्व्हर असतो तो असा असेल nationalinsurance.nic.co.in. याहूचा मेल आयडी किंवा जीमेलचा मेल आयडी इन्शुरन्स कंपनी सारखी मोठी कंपनी कधीही वापरणार नाही. त्यांचा स्वतःचा मेल सर्व्हर असतो, एवढं लक्षात घ्या. गुगल आम्ही वापरतो जीमेल, कंपनी कशाला जीमेल वापरते, त्यांचा स्वतःचा मेल सर्व्हर आहे. त्यामुळे हे जनरल नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि घडलेली गोष्ट जर बँक ऑफ बडोदा, आपण काय म्हणतो बँक ऑफ बडोदा, स्पेलिंग कसं आहे बरोडा, बडोदा स्पेलिंग म्हणतो बडोदा. त्यामुळे ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे www.bankofbaroda.in. एका बदमाशाने अशी साईट बनवली बँक ऑफ बडोदा, आजच्याऐवजी फक्त की बँक ऑफ बडोदा. तशी चित्र टाकली आणि खाली लिहिलं 1 लाख रुपये डिपॉझिट ठेवा, पुढचे 24 तासात तुम्हाला 1% इंटरेस्ट असते. मग त्यासाठी परत तिथे क्लिक करा आणि मग पैसे ट्रान्सफर करा. आता ही जी साईट आहे ती बँक ऑफ बडोदाची वेबसाईट नाहीच आहे ना, पण चित्र तशी असतात. म्हणून आपण बघायला पाहिजे. हे मेसेज आला होता, त्याच्यावरती क्लिक करा, लिंक दिली होती, त्याच्यावर क्लिक करा म्हणून सांगितलं होतं. आपण क्लिक केलं, बदल वेबसाईटवरती गेलो ना, 1 लाख रुपये त्या बदमाशाला गेले. त्यामुळे आपण बँकेत जातो तेव्हा त्याचे पोस्टर लागलेले असतात ना, त्याच्यावरती खाली लिहिलेलं असतं अवर वेबसाईट, तो बघा. तुमचं पासबुक असतं, पासबुकाच्या पहिल्या पानावरती बँकेचा ईमेल आयडी असतो, बँकेचा वेबसाईट लिहिलेली असते त्याच्यावरती. तर ते करण्यासाठी आपण शॉर्टकट म्हणतो ना, की लिंक आली त्याच्यावरती क्लिक करा, नेवर स्वतः टाईप करा इंटरनेट जाऊन bankofbaroda.in. डी आणि आर 2 अक्षरांमध्ये फरक आहे आणि त्यामुळे चुकीच्या वेबसाईटला गेल्यामुळे 1 लाख 2 लाख लोकांचे गेले. आता हा 1 अक्षराने काय हाहाकार झाला आपण बघू शकतो. त्यामुळे इतकं लाईटली घेऊन उपयोग नाही. आपल्याला माहिती पाहिजे बँकेची वेबसाईट काय आहे. कुठून तरी मेसेज येतो व्हॉट्सअपवरती आणि मी क्लिक करतो. व्हॉट्सअपच्या मेसेजवर कधी क्लिक करू नका, बंधनपणा कोणी चुकी फसवणूक करणार नाही. आचार्य आपले पु ल देशपांडे 60 वर्षापूर्वी इंग्लंडला गेले होते फिरायला. ते 3 महिने इंग्लंडला राहायला परत आले. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, पुलंना तुम्ही 3 महिने इंग्लंडला राहिले, भारत आणि इंग्लंड 2 देशाच्या संस्कृती तुम्हाला काय फरक जाणवला? पुलंनी अपूर्वही पुस्तकात लिहिलं आहे की एका देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करायला 3 महिन्यात नगण्य काळ आहे. 10 वर्ष. आता आपण महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. अमरावतीला काय संस्कार तुम्हाला माहिती आहे का? ते लोक काय करतात? आम्ही गुढी पाडतो, आणखी काहीतरी करत असतो. आपल्याला कुठे शक्य आहे? तर ते म्हणतात की एका मोठ्या देशाचा संस्कृतीचा अभ्यास करायला 3 महिन्यात पुरेसा काळ नाही. पत्रकाराला काय सांगतो, त्याने विचारलं भारत आणि इंग्लंड 2 देशाच्या संस्कृतीमध्ये मला काय फरक जाणवला? पुलंनी एका शब्दात उत्तर दिलं, काही फरक नाही, एका अक्षराचा फरक. आमची रुद्राक्ष संस्कृती आणि त्यांची द्राक्ष संस्कृती. हे फक्त पुलंच करू जाणून शब्दाचे खेळ आहे. तर तसा जो द्राक्ष आणि रुद्राक्षाचा जो फरक आहे तसा बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ बरोडा फरक आहे. आणि तसंच बँकेत केवायसी म्हणजे काय? नो युअर क्लायंट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो ब्रँचमध्ये जाऊन द्यायचे असतात. ज्यादा से ज्यादा स्कॅन करून बँकेच्या ईमेल आयडीवरती पाठवा. मगाशी म्हटलं ईमेल आयडी पासबुकवर लिहिलेलं आहे. कोणीतरी सांगतो तिकडे तुम्ही केवायसी देता, असं होत नाही, करायचंच नसतं. पण एवढं नाही तर कोणाला माहिती असत नाही. आणि दुसरी गोष्ट शेवटच्या टप्प्यात आलं, आपला मोबाईल असतो, स्मार्टफोन, सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन असतो. आपल्याला 7 गोष्टी लागतात: फोन, व्हॉट्सअप, कॅमेरा, जीमेल, गॅलरी, कॉन्टॅक्ट आणि मेसेज. यापैकी आपल्याला काहीही लागत नाही. तरी देखील आमचे मोबाईल असे हाऊसफुल झालेले असतात व्हेरियस ॲप्सनी. कारण नको असलेली ॲप्स आपण डाउनलोड करून सगळ्या डोळ घालून ठेवतो आणि तिथनं गैरप्रकार होतात. तुम्ही कुठचं ॲप ज्यावेळी डाउनलोड करताना कुठचंही, वीज कंपनी, गॅस कंपनी, आणखी अनेक ॲप्स आहेत, हजारो. तुम्ही जे ॲप डाउनलोड करता त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या मोबाईलमधल्या फोटोना मी ॲक्सेस घेऊ का?
आपल्याला उत्तराला दोन पर्याय, डिनाय हे नको घेऊ किंवा अलाव. हे तुम्ही डिनाय म्हटलं ना तर ऍप डाउनलोड होणारच नाही. म्हणजे तुमची मर्जी असो नसो तुम्हाला अलावच म्हणायला लागतं. आणि अलाव म्हटलं की तुम्ही त्याला सांगता की बाबा माझ्या मोबाईलच्या फोटोला तू ऍक्सेस घे. लगेच पुढचा प्रश्न, तुझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहे त्याला ऍक्सेस घेऊ का, अलाव म्हणायला लागतं. तिसरा प्रश्न, तुमचे बँक डिटेल्स त्याला ऍक्सेस घेऊ का, सवय झाली असते अलाव. आणि एकदा तुम्ही त्याला बँक डिटेल्स अलाव करायला सांगितलं ना की मग गैरप्रकार होतात. तात्पर्य वाढदिवसाचं जर कोणाला तुम्हाला शुभेच्छा पाठवायच्या असतील साध्या व्हॉट्सअपवरती वाढदिवसाची शुभेच्छा किंवा हॅपी बर्थडे आणि एखादं फुल अटॅचमेंट म्हणून जोडा. त्यासाठी ऍप डाउनलोड करू नका. 15,000 ऍप्स आहेत डाउनलोडची वाढदिवसाच्या ऍप. 15,000 ऍप्स वाढदिवसाबद्दल 15,000 ऍप्स आहेत. आपण एखादा ऍप डाउनलोड करतो आणि त्याच्यामध्ये हेच असतं. ऍप म्हणजे ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन म्हणजे प्रोग्राम, ऍप म्हणजे एक प्रोग्राम असतो. त्या प्रोग्राममध्ये लिहिलेलं असतं की कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील ना तर तो गोळा असू शकतो नाही, तो आता फिरतो. गोळ्याच्या एका बाजूला मित्राचं चित्र, दुसऱ्या बाजूला त्या बायकोचं चित्र, तिसऱ्या बाजूला फुलाचं चित्र, चौथ्या बाजूला नसतो. हे दिसायला छान दिसतं पण ते कोणी बनवलं आहे आम्हाला माहिती आहे का? नाही ना. एमएससीबीचं एमएससीबी बनवलं, गॅस कंपनी गॅसनी बनवलं, वीज कंपनीने बनवलं. हे ऍप कोणी बनवलं आम्हाला माहित पण नाही. त्यामध्ये लिहिलेलं असू शकतं त्याचे सगळे डिटेल्स मला तिकडे दिसायला कधी कळत आहे. आणि हा दुरुपयोग एवढा आहे ना, व्हॉट्सअप केलं की दिवसभर ते मेसेज येत असतात, सुविचार येत असतात. मी गरजेपुरता आध्यात्मिक आहे पण एक मला ठाम कळतं की असे सुविचार ऐकून कोणाचं दुःख कमी होत नाही. माझ्या घरात कोणाला कॅन्सर झालंय, अरे काय नाही जिंदगी मोठी आहे, आत्मा आम्हाला भले तो सुविचार सांगेल. त्याच्या घरात कॅन्सर झाला, घरात वातावरण बिघडून जातं, कुठे तुझे सुविचार उपयोगी पडणार. आणि सकाळ संध्याकाळ चालूच असतं असे सुविचार. म्हणजे डिलीट करायचं आम्ही काम वाढून जातं. बरोबर तरी मेसेज पडला आपल्या ग्रुपवरती, आमच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे उदक शांत संपन्न झाले. आता तुझ्या घरी तू उदक शांत कर, सत्यनारायण कर, आमच्या ग्रुप मध्ये 250 लोकांचा काय संबंध आहे मला असं. तरी असं आमच्या मागे मारत असतात आणि 250 लोकांना ते डिलीट करायचं. दुसऱ्या आमच्या ग्रुपवर महात्मा आहे, ते हा फोटो पाठवला, आज माझ्या सहधर्मचाऱ्यांनी मोदक केले. आमच्या 250 लोकांपैकी 5 लोक तरी रिक्षा भाडा खर्च करून तुझ्या बायकोने केले मोदक खायला येणार आहोत का आम्ही? आमचा काय संबंध तुझ्या बायकोने मोदक केला की का आम्हाला डिलीट केला? 250 लोकांना का वाटतं ना डिलीट करायचं? एवढी तुझी बायको लाडाची आहे ना तर तिला एखादा दागिना घेऊन दे, एखादी पैठणी घेऊन दे. तो आदेश मागितले किती जण वाटत प्रश्न सांग तू दे नाही. लोक वाट बघत असतात, होम मिनिस्टर मध्ये माता कधी नंबर मिळतो आणि कधी पैठणी मिळतो. तू दे ना, आता आम्हाला का असे लोक करत असतात. दुसरं म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी ग्रुपवर देऊ नका. 250चा ग्रुप आहे, ऍडमिनने टाकला ठाकूरांचा वाढदिवस आहे, 250 पैकी हल्ली 25 लोक मला ओळखतात. त्यांनी मला व्यक्तिगत मोबाईलवरती शुभेच्छा द्याव्या, ग्रुपवर कशाला? ग्रुपवर दिल्या की 225 लोकांना ते डिलीट करायचं ताप नाही का? आणि अशी शुभेच्छा 20 माणसांनी पाठवल्या, 20 गुणिले 225 एवढं काम आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त त्या व्यक्तिगत माणसाला द्या. तिसरी एक व्हॉट्सअप वापरणारे जमात आहे ना त्याला मी फॉरवर्ड बहादर म्हणतो. कारण त्याचे वसा घेतलेला असतो, श्रावणामध्ये म्हणतात ना सोमवारी उपासनेचा वसा घेतलेला असतो. त्यांनी तसला वसा आला मेसेज कर फॉरवर्ड. दुनिया शाणी करायला सुटलेले लोक निघाले असतात. मेसेज फॉरवर्ड कर, अरे बघत नाही. एक ग्रुप मध्ये एक मेसेज 8-10 वेळा कोणतरी पाठवलेला आहे. पहिलं मी बघत नाही तेव्हा मला कळत नाही की मेसेज कोणतरी ऑलरेडी फॉरवर्ड केला. किती ताप होतो मला सांग. हे मी फॉरवर्ड बहादर म्हणतो आणि त्याला नाव मी दिलंय सलीम दुराणी. 50 वर्षापूर्वी भारताच्या क्रिकेट टीम मध्ये पतौडीचे कॅप्टन होते, अजित वाडेकर व्हाईस कॅप्टन होते आणि त्या टीम मध्ये सलीम दुराणी नावाचा फलंदाज होता. त्याचं वैशिष्ट्य असं आला की स्टेडियम मध्ये गलका व्हायचा, वी वॉन्ट सिक्सर, वी वॉन्ट सिक्सर. आणि एक्साइट होतो सलीम दुराणी. आलेला प्रत्येक बॉल सिक्सर म्हणायला जायचं. लवकर तो आउट पण होऊ शकला, विश्वासावरती तो टिकलेला नाही. पण आला बॉल की मार सिक्सर, सर आला मेसेज कर फॉरवर्ड. किती आपल्याला त्रास होतो त्याचा, किती यंत्रणा वापरली जाते मला सांगा. त्यामुळे ह्या लोकांना कळत नाही. आणि या सगळ्यामध्ये एकच गोष्ट होते, मोबाईल कंपन्या श्रीमंत होतं, शेअर होल्डरला छान डिव्हिडंड देतात. आणि 199चा काय कोडला नाही, 399चा भरतो, 599चा भरतो. त्या उघड पांढरे करून घेतात आपलं हे करू. त्यामुळे हे टाळणं आवश्यक आहे. मी आता शेवटच्या टप्प्यात राहिली काय करायचं. मगाशी म्हटलं तुम्हाला हे कार्ड असतं ना, त्या कार्डावरती CVV कोड असतो.
ज्यावेळी तुमचं कार्ड कोणाला ते मिळतं आणि तुमचं कार्ड घेऊन तो खरेदी करायला ज्यावेळी जाईल बाहेर, त्यावेळी तो कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही कोड टाकेल. पुन्हा ते हे त्यांनी टाकलं की तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी येत बँकेकडनं, तो त्याला कसं करणार? नाही करणार आहे, म्हणजे तो काही करू शकत नाही. त्यापेक्षा ऍडिशनल प्रोटेक्शन आपण कसं करायचं, हा जो सीव्हीव्ही कोड आहे ना, तो ब्लेडनी खरडवून टाकायचा आपल्या हाताने, म्हणजे बँकेकडनं ओटीपी यायची अवस्थाच येणार नाही. कारण जोपर्यंत कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही कोड टाकत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस काय, बँक आपल्याला ओटीपी पाठवते, ती प्रोसेस पर्यंत पोहोचणारच नाही. तो सीव्हीव्ही कोड खोडून टाका ब्लेडनी आणि लक्षात ठेवा. किंवा एखादा मार्कर असतो मेंटली यायचा, त्या मार्करने त्याच्यावरनं काढून टाका. पण तो एक सीव्हीव्ही कोड नसेल तर ती ट्रान्झॅक्शन पुरा होत नाही. दुसरी गोष्ट, घरात एक सार्वजनिक वायफाय, इकडचं मला माहिती नाही, आमच्या मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय असतं. त्या फ्री वायफायवरून कधीही बँकिंगचे व्यवहार करायचे नाही. बँकिंगचे व्यवहार फक्त आपल्या मोबाईलवरून करा किंवा घरात वायफाय असेल तर घरून करा. पब्लिकचं आहे, एसटी स्टँडचं वायफाय, रेल्वे स्टेशनचं वायफाय, फक्त 2 गोष्टीसाठी वापरायचं. एक गाणी ऐकायला आणि दुसरं पिक्चर बघायला, युट्यूब. बाकी ते वापरायचं नाही, उकडे तेवढ्या फक्त वापरायचं. बँकिंगच्या वेळी नाही तिथं करायचे, कारण त्या एका स्टेशनामध्ये आमच्या मुंबईत 45 ते 50 हजार माणसं उपस्थित असतात एका वेळी. त्यातले 5 माणसं हॅकर पण असू शकतील. आम्हाला काय कळते, ते हॅकर तुमचं वायफाय, तुमच्या एका वायफायमध्ये जे काही 500 माणसं आहेत ना, ते एकमेकांचं ते घेऊ शकतात. आणि म्हणून सार्वजनिक वायफायचा वापर करू नका. आणि घरचं जे तुमचं वायफाय आहे मॉडेल, ते रात्री झोपताना बंद करा. दिवसा बाहेर गेला तरी बंद करा. रात्री म्हणजे रात्री अशासाठी म्हटलं, तुम्ही झोपलेले असता, तुमचं वायफाय चालू आहे, कोणीतरी रस्त्यानं जात असतो हॅकर, त्यांना कळतं बरोबर की ह्या घरामध्ये मॉडेल चालू आहे, वायफाय चालू आहे, तो ते वापरून गुन्हेगारी कृत्य करेल ना. काल साहेब म्हणाले रिचर्ड हेगी म्हणून गुन्हेगार सॉल्यूश आता हॉस्पिटलला त्यांनी असंच कोणतं तरी वापरलं होतं. मग तो मनुष्य अडकला जातो ना, माझं वायफाय चालू आहे, कोणतरी वापरलं, तो गुन्हेगार आहे, त्याने गुन्हेगारी कृत्य केलं, विस्फोट टपका नाही काय, तो मेसेज माझ्याकडून गेलेला दिसला, पोलीस माझ्याकडे पोहोचणार, पोलीस लगेच मला अरेस्ट करत नाही, ते शेजारी चौकशी करतात, ठाकूरकडनं असा मेन्शन केलाय, ठाकूर करायचा आहे, ठाकूर कसा माणूस आहे, शेजारी सांगणार ना की ठाकूर काय गुन्हेगारी नाही, 2 दिवसात मारणार नाही, माणूस काय मारतो ती गोष्ट वेगळी. पण सांगायचं तात्पर्य, तोपर्यंत मला चौकशाला हेलपाटे घालायला लागणार ना पोलीस स्टेशनला, शिवाय सोसायटीत बदनामी होणार की ठाकूर पोलीस आले म्हणून. त्यासाठी मी आता दौऱ्यावरती आता मी आलोय, निघताना पंखा बघितला, नळ बघितला, ट्यूबलाईट बघितली आणि वायफाय सगळं बंद केलं. गरज नसेल आपण नाही घरात वायफाय बंद करायचा, हे प्रत्येक करायला पाहिजे. काल मी कार्यक्रम केला, बोलले ते ग्रस्त म्हणाले नातू ऐकत नाही, म्हटलं 24 तास 365 दिवस वायफाय चालू आहे, तुमचं भाषण त्याला ऐकवतो, म्हटलं ऐकतो तुला, एक माणूस सुधारायला ना, त्यावेळी कधी ते वायफाय बंद करा. आणि दुसरी गोष्ट, नुसतं वायफाय हे लोक इथून बंद करतात, तेही करा, शिवाय भिंतीवरचा जो स्विच आहे तो देखील बंद करा. कारण भिंतीपासून इथपर्यंत त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वीज खेळत राहते, त्यामुळे 1 रुपयाचं कन्झम्पशन होत असेल ते भले 4 पैसे होईल, पण ते होत राहील, कारण वीज त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये खेळत राहते. नंबर 2, पावसाचे दिवस आहेत, वीज चमकली तर आयतं करायचे प्रवेश मिळतोय, जरूर खाक होईल, नेमकी आपल्या बिल्डिंगच्या वरनं वीज पडली तर. आणि ह्या चोरांचं सांगितलं, वायफाय रात्री झोपताना 100% बंद करा, हे आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो सीव्हीव्ही कोड आहे त्याच्यावरचं स्कॅच करून टाका. काल एका भगिनीने, काल प्रश्नोत्तर माझे पाऊण तास सांगितले गोष्टीला, पोलिसांचा कार्यक्रम होता, एका भगिनीने प्रश्न विचारला, स्क्रॅच केलं की मग ते कार्ड रीड कसं होईल, त्याला उत्तर असं आहे, इथे स्क्रॅच करा, रीड होणार कार्ड, हे जे काळी पट्टी आहे तिथे स्क्रॅच केलं, कार्ड रीड होणार नाही, कारण मॅग्नेटिक डेटा तिथे लिहिलेला असतो काळ्या पट्टीमध्ये. दुसरी गोष्ट, फेसबुकवर तुम्ही गेला तर सध्या कोणतरी डॅमेज माणूस आहे, तो गुरगाव, तो लिहितो तिथे की 297 रुपयाला प्रोजेक्टर आम्ही देऊ, पैसे भरा आणि 7व्या दिवशी डिलिव्हरी येईल. त्यांनी आपले बँक डिटेल्स दिलेले असतात. आता इथे छुपाछुपी काही नाही, बँक डिटेल्स दिले तिथे आपण 297 भरायचे, हजारो लोकांनी भरले. कारण त्या फेसबुकवरती खाली लोक कॉमेंट टाकतात, हा बोगस आहे, मला आलं नाही, आम्ही ते वाचत नाही. 297 मिळतोय ना, या प्रोजेक्टची किंमत कमीत कमी 12 ते 15 हजार आहे. मग तो 297 आपण महात्मा देत असतो, आम्ही म्हणतो 297 जाऊ द्या, पिझ्झाचा 300 रुपयाला मिळतो, भरून टाकतो. अहो, हजारो लोकांनी भरले 297, त्याला तरी लाखो रुपये मिळाले ना. पण त्यालाही माहिती आहे की माझी फसवणूक झाली, म्हणून चंद्रशेखर ठाकूर
बसचं तिकीट 3000 रुपये होईल, परत इथे राहायला लागेल. त्याला म्हणजे कोणी मुंबई गुरगावला येत नाही 297 रुपयासाठी. हा धंदा चाललेला आहे. त्यामुळे लॉजिक विवेक ठेवायचा 297 ला कसं शक्य आहे? जायचं नाही त्या बाजूला, परत गेलं खाली वाचन ना लोकांच्या काय कमेंट्स आहेत त्या. त्यामुळे अशी प्रलोभन अनेक असतात, त्याला बळी पडायचं नाही. दुसरी गोष्ट, ज्या खात्यात तुम्ही इंटरनेट बँकिंग करता त्या खात्यामध्ये फक्त 5000 ठेवा. कारण जर खात्यात पैसे गेले तर किती जातील? 5000 वर जात नाही. त्या शाखेत दुसरा अकाउंट उघडा, तिथे 5 लाख ठेवा. चेकबुक तुमच्याकडे आहे, चेकबुक वापरून त्या खात्यात इकडे ट्रान्सफर करत जातात त्यावेळी. साधी गोष्ट आहे. धोका किती आहे? 5000चा धोका आहे ना. एका वेळी 1 लाख रुपये ठेवता, लाखी तसं ट्रान्सफर करा. ट्रान्सफर व्हायला 1 तासामध्ये काम असतं ते. आणि तिसरी गोष्ट की क्रेडिट कार्ड असेल, मी क्रेडिट कार्ड आयुष्यात कधी वापरलं नाही. आमची पिढी आहे, खिशात पैसा असेल तर खरेदी करा, ऋण काढून सोडून आम्ही कधी साजरा करत नाही. पण जर घेत असाल क्रेडिट कार्ड, त्याच्यावरती लिमिट सेट करा 20,000 रुपये. म्हणजे 20,000 रुपयाच्या वरती कोणी तुमच्या क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करू शकत नाही. मर्यादित ठेवा ना. पण मला जर लाख रुपयाची दागिने खरेदी करायचे आणि मी ते लिमिट ठेवत नाही, माझी चूक आहे ना. मला कार्ड घेऊच नाही. त्या बँका वाढायला सांगत असतात, आपण आपला विचार करावा. केव्हा तरी पैसे द्यायचे ना 15 दिवसांनी. त्यामुळे अशा प्रकारे आपण रिस्क कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, हिशोबाची स्टाईल आहे. अनेक ठिकाणी मेसेज येतात व्हॉट्सअपवर, हे सगळी दुराणी असतात ना, व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करणारे मेसेज येतो. रोटरी क्लब वरळी मुंबई, ते जन्मता जो कोणी कर्णबधीर असेल ना, तर त्याचं ऑपरेशन 12.5 लाखामध्ये रोटरी क्लब वरळी करून घेतली. मग मेसेज पुढे लोकांना जातो, प्लीज स्प्रेड दिस मेसेज. लोक तो पाठवत राहतात. मी स्वतः त्या मेसेज नंबरला फोन केला. डॉक्टर मोदी म्हणून डॉक्टर मोदी साहेब चंद्रशेखर ठाकूर बात कर रहा हूं आणि पुढे विचारणार होतं की असं विषय झाला. तो त्या माणसाने ऐकूनही घेतला नाही. डॉक्टर साहब मैं चंद्रशेखर ठाकुर बात कर रहा हूँ, म्हटलं सेंटर मिस्टर ठाकुर, अगर आप इसके बारे में पूछते हैं तो बोगस मैसेज. मला पुढे बोलायला म्हणजे नाही, कारण हा शेकडो फोन आले असतील ना. पण ते फॉरवर्ड करणार ते का करू नये? ठाकूर करू शकतो. त्याने फोन करा, विचारा, जेन्युइन केलं मेसेज आणि लोकांना फॉरवर्ड करा. न करता काहीतरी लोक फॉरवर्ड करून इतरांना ताप देत असतात. कोल्हापुरात एक वैद्य आहे, तो मेसेज पाठवतो की 80% भाजलेला पेशंट मी बरा करतो आयुर्वेदिक औषध घेऊन. 100% खोटं आहे. माझा एक मित्र स्टेट बँक कोल्हापूर आहे, त्याला म्हटलं जा रे बाबा जवळच आहे. त्यावेळेला बुक पोलीस करण्यासाठी एक माणूस खडूस येतो. आता माणूस तिकडे मुंबईहून गेलेला असतो, तो विचार करतो एवढा खर्च करून गेलोय, काय सांगायचे 800,000ची औषधं तो देऊन घेतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण साधी गोष्ट आहे, जर कोणी वैद्य 80% भाजलेल्या माणसाला पुरा बरा करत असेल, त्याला वैद्यकशास्त्राचं त्या वर्षाचं नोबेल पारितोषिक मिळेल. ही गोष्ट साधी नाही. डॉक्टर 80% भाजलेल्या माणसाला बरं करणं. नेहमी तुम्ही बघता वेगळा बातमी 80% भाजलाय, सुधारणा, अजून काय दाद देत नाही आणि मग येतं 4 दिवसांनी दुर्दैवाने त्याचं निधन झालं. असलं काहीतरी लोक 9 वाजता फॉरवर्ड करतात. तर प्रेझेंटेशन माझं तुम्ही ऐकून घेतलं, खूप बरं वाटलं. सुरुवातीला त्रास झाला, इलाज नसतो. प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी पारितोषिक वेगळं नसतोच ना. तर हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर तोच आहे, माझा मेल आयडी आहे. हा कार्यक्रम झाल्यावरती तुम्हाला वाटलं कधी माझ्याशी संपर्क साधा. हा माझा व्यवसाय नाही. तुम्ही फोन केला, मी कार्यक्रमात असेल, मी फोन उचलणार नाही, गैरसमज करून देऊ नका. नंतर 14 तुम्हाला मिस कॉलवरती कॉल करा. माझं चॅनल आहे, युट्यूब चॅनल. आता कार्यक्रम रेकॉर्ड होतो इथे, तो युट्यूबवर तुम्ही बघू शकाल. माझ्या चॅनलचं नाव आहे चंद्रशेखर ठाकूर. बहुतेकपणे कार्यक्रम मी युट्यूबवर करतो, कारण सगळे लोक येऊ शकत नाही, म्हणजे नोकरी असते, कार्यक्रम असते. त्यामुळे युट्यूबवर हा कार्यक्रम आजचा आहे, तुम्ही बघू शकाल. फक्त आज काय झालं, नेहमी कार्यक्रम करताना हा कॅमेरा असा फिरवतो प्रेक्षकांवरती. आज मी तिथे जवळ सगळे मला ते करतात, तुम्ही त्याच्यापर्यंत दिसणार नाही, फक्त स्लाईड आणि दिसतील. एक मी बऱ्याच वेळा प्रेक्षकांवरती कॅमेरा मारत असतो, दिला नाही. पण हा मुद्दाम ठेवला की तुम्ही बघू शकाल नंतर कधी. शिवाय रंगगंधाचे देखील युट्यूब याचं चॅनल आहे, तिथे देखील तो दिसेल. कुठे बघा, कोणाचा अर्थ एकच आहे. तर मी आता इथे थांबतो. पुन्हा सगळ्यांचे आभार आमच्या वाचनालयाचे, आमचे धुमाळ सर, डॉक्टर खूप मला सकाळी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो, तो डॉक्टर धर्मेंद्र त्यांच्याकडे खूप आवडला. आपण हॉस्पिटलला जातो ना, पहिले ते वास येत असतात औषधांचे, त्यामुळे आपण आधी अस्वस्थ होतो. आणि हॉस्पिटल म्हटलं की वातावरण एक वेगळं असतं. त्यांनी छान दिलंय आरोग्य मंदिर म्हणून. मला खंडोबा वाटतं हॉटेल भेटलं आहे की काय, हॉस्पिटल जातो आहे की काय. मी छान मंदिर, आरोग्य मंदिर. तशा वेळ माझ्या की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जातो फिरच येत नाही. हा वेगळेपणा आहे. माझा एक कार्यक्रम चंद्राय साक्षीला, त्यामध्ये अशा गोष्टी मी सांगत असतो, तुमचे नक्कीच
तर मी ते थांबतो. सगळ्यांच्या आभार तुम्ही आले म्हणून. आणि पहिली लक्षात ठेवा की माणसं कमी आहेत म्हणून मी कार्यक्रम ओढून काढलेला नाही. नेहमी जसा होतो तेवढ्याच वेळाचा केला. कारण आलेले सगळे आहेत ना ते इंटरेस्टेड आहेत. तर तुमची संख्या करून तुमच्या म्हणण्याकडे मला काहीच रस असत नाही. आणि म्हणून आज मला मुक्काम आहे काही झालं ते सकाळी मी घेणार नाही. त्याचं कारण अनेक कार्यक्रमामध्ये श्रोते जास्त असतात, प्रश्नोत्तर जास्त असतात. मला तोडून जायला आवडत नाही. शेवटचा प्रश्न घेऊन मग मी जात असतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि हे तर काय तुमच्यासाठी मी उपलब्ध आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार. एक औपचारिकतेचा भाग म्हणून आभार मानतोय. ठाकूर साहेबांनी त्यांच्या वतीने आभार मानले, पण त्यांचं पण आभार मानणं हे वाचनालयाची आणि रंगगंध ज्या डॉक्टरांनी इथे बोलवलं आहे त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. आजच्या कार्यक्रमाला श्री ठाकूर साहेब उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपल्या पोलीस स्टेशनचे सागर डिगले सर असिस्टंट पी आय हे पण उपस्थित राहिले व त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे श्रोते, पत्रकार, ज्ञात व अज्ञात सर्वांचं मी वाचनालयाच्या वतीने आभार मानतो. आणि साहेबांच्या बद्दल एकच वाक्य म्हणेल की साहेबांनी वाचनालयाला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी कुठलंही मानधन घेतलेलं नाही आणि प्रचंड आपुलकीच्या नात्याने त्यांनी हे केलेलं आहे की जे प्रोफेशनली लोक असतात ज्या त्यांच्या आर्थिक बाबींवर बोलणारा माणूस. आणि दुसरं डिजिटल मनी हा शब्द तर ते पहिले म्हणाले पाहिजे मुंबईचे ऑनलाईनच ट्रान्सफर करा, परंतु त्यांनी कुठलाही मानधन घेतलेलं नाही. त्याबद्दल मी वाचनालयाच्या वतीने त्यांचं पुनश्च आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असल्याचे करतो. धन्यवाद.